होता. आता हे कोण आहे आता Redmi 13C 5G कोण आहे? नाव चेंज करून घे फक्त. हे ज्या डिव्हाइसने जॉईन झालेले आहे ना, त्याचं नाव चेंज करून घे. आता आज आपण जो टॉपिक बघणार आहे ना, तो पायथॉनचा टॉपिक आहे. आणि त्या लायब्ररीचं आणि जी लायब्ररी बघणार आहे आपण त्याचं नाव आहे सीबॉन. काय नाव आहे ही सीबॉन लायब्ररीचं नाव आहे. सीबॉन फॉर एक्सप्लोरेटरी डेटा ॲनालिसिस. ठीक आहे. तुम्ही याच्या आधी मॅटप्लॉटलिब बघितले असेल. ठीक आहे. त्यानंतर तुम्ही नमपाय बघितलं असेल. ठीक आहे. मग पॅन्डाज बघितलेले असेल. ठीक आहे. या लायब्ररीज तुम्ही बघितलेल्या असतात. ठीक आहे. पॅन्डाज तर मोस्टली सॉरी, पॅन्डाज नाही, पॅन्डाज मॅटप्लॉट हां. पॅन्डाज तुम्ही डेटा क्लिनिंगसाठी वापरता. जर तुम्हाला दाखवलं मी, ठीक आहे, पॅन्डाज लायब्ररी. ठीक आहे. पॅन्डास, ठीक आहे, तुम्ही काय करता, डेटा क्लिनिंगसाठी वापरता पॅन्डाज लायब्ररी. डेटा क्लिनिंग म्हणजे काय, तुम्ही समजा काहीतरी डेटा आहे तुम्हाला त्याच्यात काहीतरी समजा तुमच्याकडं डेटा आहे. ठीक आहे. हा काहीतरी डेटा असेल बघा. आता समजा तुम्ही पॅन्डाज लायब्ररी यूज करून काय करू शकता, एखादी CSV रीड करू शकता. CSV म्हणजे काय, कॉमा सेपरेटेड फाईल. आणि तुम्ही त्याच्यावर काहीतरी डेटा क्लिनिंग करू शकता. म्हणजे काय, की तुम्हाला समजा एखादी रो स्किप करायची. समजा एखाद्या रोमध्ये काही एंट्रीज नाही, तर तुम्हाला ती रो स्किप करायची. समजा एखाद्या कॉलममध्ये एखादी एंट्री नाही मेन्शन करेल, तर ते कॉलम जिथं त्या कॉलममध्ये रो नसेल, ती व्हॅल्यू नसेल, ती वाली रो स्किप करायची. किंवा एखाद्या कॉलमला डिफॉल्ट व्हॅल्यू असाइन करायची. ठीक आहे. हे तुम्ही कशाच्या मदतीने करीत होते, पॅन्डाजच्या मदतीने. ठीक आहे. आणि आज आपण जी लायब्ररी बघणार आहे तिचं नाव काय, सीबॉन. ओके. सीबॉन काय, स्टॅटिस्टिकल डेटा व्हिज्युअलायझेशन आहे बघा. हे जे डॉक्युमेंटेशन आहे. ठीक आहे. इन्स्टॉलेशनचं देईल सेटअप इथं काय, PP इन्स्टॉल सीबॉन. बरोबर. आणि नंतर इथं तुम्ही सीबॉन यूज करायला स्टार्ट करू शकता. आता तुम्ही जे सीबॉनचा कोड बघणार आहे ना, म्हणजे आय थिंक सीबॉन बद्दल टॉपिक बनणार आहे, तर मी डायरेक्ट कोड करायला नाही स्टार्ट करणार. ठीक आहे. मी तुम्हाला काही मॅथमॅटिकल कन्सेप्ट सांगून देतो आधी. ठीक आहे, की काय काय असतं. ठीक आहे. सीबॉनचा कोड तर नंतर बघू आपण हे. पण काही मॅथमॅटिकल कन्सेप्ट असतात ते सांगतो तुम्हाला मी. मी शिकावर आली. हम्म, 1 मिनिट. सेटिंग हेल्प यू. कंटिन्युअस स्क्रोल. ओके. हां हां. आता ही माझ्याकडे एक PDF आहे. ठीक आहे. सी बॉनच्या कंटेंटचे त्याच्यातलं प्रत्येक पॉईंट तर नाही बघणार आपण हे. पण तुम्हाला काही डायग्राम्स दाखवून देतो फक्त मी. ठीक आहे. तुम्हाला डायग्राम बघा फक्त, बाकी काहीच नका बघू. ते कोड आणि ते काहीच नका बघू. इथं बघा मीन वर्सेस मीडियन दिले. ठीक आहे. इथं हे हायलाईट नाही होते, पण मीन वर्सेस मीडियन. ठीक आहे. त्यानंतर स्टँडर्ड डेविएशन.
त्यानंतर जर तुम्ही बघितले तर एक सिमेट्रिक नॉर्मल डिस्ट्रीब्युशन आहे. हे शब्द शब्द लक्षात ठेवा फक्त, ठीक आहे. नॉर्मल डिस्ट्रीब्युशन. त्यानंतर जर तुम्ही बघितलं हिस्टोग्राम. ओके. हिस्टोग्राम. त्यानंतर एक काय म्हणता, के डी ई. हा, के डी ई नाव शब्द बघा. कर्नल डेन्सिटी एस्टिमेशन. एवढं लक्षात ठेवा. के डी ई काय? कर्नल डेन्सिटी एस्टिमेशन. हे तुम्हाला आत्ता मिनिंग नाही समजणार, पण तुम्ही शब्द लक्षात ठेवा ॲटलिस्ट. त्याच्यानंतर आउटलायर्स. ठीक. आउटलायर्स काय असतं ते पण सांगून देईल तुम्हाला मी. कोरिलेशन. ते कोरिलेशन मॅट्रिक्स आहे. ओके. त्यानंतर आता ॲक्च्युली तर सी बॉन्डचं इंट्रोडक्शन वाला पार्ट आहे. ठीक आहे. म्हणजे तसं काय काय यूज करते ते मेथड्स त्याच्या. त्यानंतर एक स्कॅटर प्लॉट आहे बघा इथं. काय? स्कॅटर प्लॉट. त्यानंतर लाईन प्लॉट. ठीक आहे. स्कॅटर प्लॉट. त्यानंतर अजून काय? स्कॅटर प्लॉट. हे तर नाही घेते मी सध्या. अजून काय कन्सेप्ट आहे बघा. एक हीट मॅप नावाचा कन्सेप्ट आहे. ठीक आहे. काय? हीट मॅप. त्यानंतर जॉईंट प्लॉट नावाचा. जॉईंट प्लॉट. त्यानंतर अजून काय आहे? रिग्रेशन व्हिज्युअलायझेशन. अजून काय आहे? ओके. सध्या तेवढेच टॉपिक दिले मी. ठीक आहे. आता तुम्ही काही शब्द ऐकले असतील बरोबर, जसे की मीन ऐकला असेल तुम्ही. जर आता मी स्टार्ट करतो मला शिकवायला. फक्त जर म्हणा की चाललोय खाली सर चहा प्यायला. बिल तुम्ही पे करता का? तुम्ही त्यांच्या आम्ही त्यांच्या नावावर. हां, एखाद्या वेळेस आम्ही दररोज नाही जात फक्त. नाही नाही, सरांच्या काय चौकार. ठीक आहे, जा. मा नाव नको सांगू फक्त, नाही तर काय आहे. हां, तर तुम्ही शब्द ऐकले असतील बघा. कोणते? नाही, तुम्हाला नाही म्हणणार मॅडम. मीन. त्यानंतर तुम्ही हा शब्द ऐकला असाल अजून, मोड. त्यानंतर तुम्ही ऐकला असेल एक मेडियन शब्द आहे. ठीक आहे. मेडियन. त्यानंतर तुम्ही हा पण शब्द ऐकला असेल, काय म्हणता याला. तुम्ही स्टँडर्ड डेविएशन शब्द ऐकले असेल. ठीक आहे काय? हम्म, अरे, स्टँडर्ड. यार एक एडिट का हो रहा है ना. मिनट. हम्म, हां, स्टँडर्ड डेविएशन. ठीक आहे. हा शब्द ऐकला असेल तुम्ही. त्यानंतर मीन तर माहिती आहे तुम्हाला, मोड माहिती आहे, मीडियन माहिती आहे. ठीक आहे. स्टँडर्ड डेविएशन ऐकला असेल. त्याच्यानंतर व्हॅरियन्स पण एक शब्द ऐकला असेल तुम्ही. व्हॅरियन्स. ठीक. या तीन चार हे जेवढं टर्मिनॉलॉजी आहे ना तुम्ही ऐकले असतील, पण याचा ॲक्च्युअल तुम्हाला मिनिंग माहिती आहे का? हे मीन, मोड. ठीक आहे, चला. मीन तर माहिती असेल तुम्हाला की काय आहे एक्झॅक्टली. ठीक आहे. जर मी तुम्हाला मीन दाखवला. मीन काय असतो इन मॅथ्स अँड स्टॅटिस्टिक्स. ठीक आहे. मॅथ्स स्टॅटिस्टिक्स. मीन काय आहे इन स्टॅटिस्टिक्स अँड मॅथमॅटिक्स? द मीन इज द ॲव्हरेज व्हॅल्यू ऑफ डेटा सेट. ठीक आहे. ॲव्हरेज व्हॅल्यू म्हणजे काय? जर मी तुम्हाला एक्झाम्पल दिलं, आता समजा
आपण एखादं एक्झाम्पल घेऊ. मीनचं एक्झाम्पल घ्यायचं आहे ना मला तुमच्यासाठी. ठीक आहे, तर मी काय करतो, लर्न पायथन डेटा सायन्स. ठीक. आणि ओपन नाही, पिक ॲक्शन्स ओपन विथ व्ही एस कोड. मला सांगाय तुम्हाला कन्सेप्ट ऍक्च्युअल मिनिंग माहिती का? मीन, मीडियन, मोड यांचा मिनिंग माहिती का काय आहे? श्रुते का? समाधान. मीन माहिती असेल तुम्हाला, पण मीडियन आणि मोडचा काय उपयोग आहे माहिती आहे का तुम्हाला? ते काय रिप्रेझेंट करतं, कसं इंटरप्रेट करतं माहिती आहे का तुम्हाला काही? आदिती, अरे आवाज जातोय का तुम्हाला? तर तुमची ॲबसेंटी लावायची सांगा मला. कमाल आहे. बरं, असं कोण आहे ज्याला आवाज जातोय माझा? येतोय सर. हां, थोडं बोलत जातो मी. ठीक आहे. तर तुम्हाला मिनिंग सांगतो मी, ठीक आहे. मीन तर तुम्हाला माहिती असेल की काय ॲव्हरेज असतं. समजा आता मी ते एक घेतला, ठीक आहे, 10, 20 आणि समजा नाही, आपण काय करू, स्टुडंट मार्क्स एक्झाम्पल घेऊ. ठीक आहे, एकदम सिम्पल एक्झाम्पल देतो मी तुम्हाला, स्टुडंट मार्क्स. ठीक आहे. आणि एखादं समजा मी एका स्टुडंटला किती मार्क्स आहे, 40 मार्क्स आहे, किंवा पर्सेंटेज समजा, मार्क्स किंवा पर्सेंटेज. ठीक आहे, स्टुडंट पर्सेंटेज. एकाला 40% आहे, एकाला 80% आहे, नंतर दुसऱ्याला परत 80 आहे, एकाला 90 आहे, परत 80 आणि एकाला 50. ठीक आहे, यांचं जर ॲव्हरेज काढलं तुम्ही, ठीक आहे, याचं ॲव्हरेज किती होतं सांगा बरं आता. 40 किती आहे, यालाच विचारू आपण. ठीक आहे, तर पटापटा कॅल्क्युलेशन करू. ॲव्हरेज. ठीक आहे, काय ॲव्हरेज येतं? 71.67. ठीक आहे, याचं जर मी ॲव्हरेज काढलं त्या मार्क्स पर्सेंटेजचं, हे टोटल पर्सेंटेजचं ॲव्हरेज काय आहे? 71.67. ठीक आहे, याचं मिनिंग काय होतं की प्रत्येकाचे जर मार्क्स कंबाईन केले आणि डिवाइड बाय जेवढा टोटल काउंट आहे, म्हणजे काय ॲव्हरेज काय, 71.67. म्हणजे प्रत्येकाला जवळजवळ किती पर्सेंटेज आहे? 71.67%. ठीक आहे, असं तुम्ही काय करता, अज्युम करता. पण जर तुम्ही रिअल डेटा जर बघितला, तर तुम्हाला दिसतं की प्रत्येकाला 71.67% नाही आहे. ठीक आहे, तुम्हाला काय दिसतं की एकाला 40 आहे, एकाला 80, एकाला 90 आणि एकाला 80 परत, आणि एकाला 50. प्रत्येकाला 71.67% आहे का? नाही. हे जे मीन काढता ना तुम्ही, हे काय देतं तुम्हाला माहिती आहे का? रफ एस्टिमेट येतं ते, लक्षात घ्या. रफ एस्टिमेट. हे रफ एस्टिमेट असतं, एवढं लक्षात घ्या. रफ एस्टिमेट म्हणजे काय, की प्रत्येकाला ॲव्हरेज किती पर्सेंटेज असतील. ठीक आहे, रफ एस्टिमेट एक क्लिअर पिक्चर नाही देत कधीच तुम्हाला. ठीक आहे, मीन असताना तुम्हाला कधीच क्लिअर पिक्चर नाही देत, एवढं लक्षात घ्या. जर बघा, हा डेटा जर तुम्ही बघितला तर हा युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड नाही आहे. म्हणजे काय, असं जर असतं समजा प्रत्येकाला 79 आहे इथं, ठीक आहे, आणि इथं प्रत्येकाला समजा 82 आहे, 83 आहे, इथं परत 83 आहे, आणि इथं काय समजा परत 79 आहे. ठीक आहे, आणि याचं जर मीन काढलं असतं मी समजा आता. ठीक, आणि याचं मीन काढू आपण. ठीक आहे, याचं मीन काढू. याचं किती, 80.67. ठीक, याचं मीन किती निघालं आता, हे नवीन मीन काय निघालं, 80.67. आता जर तुम्ही याच्याकडे जर बघितलं, ठीक आहे, तर तुम्ही म्हणू शकता की प्रत्येकाला काय 80च्या आसपास काय असते, पर्सेंटेज असते. ठीक आहे, कारण का हा युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड आहे, म्हणजे याच्यात गॅप बघा किती कमी आहे. 79, 80, 83, 83 परत 79 आहे. ठीक आहे, म्हणजे काय, हा जो डेटा आहे ना थोडा इव्हनली स्प्रेड आहे. म्हणजे प्रत्येकाची जी रेंज आहे ना, ती सेम आहे. ठीक आहे, जास्त काही तफावत नाही याच्यात. हां, पण जर तुम्ही हा डेटा बघितला 71.67, ठीक आहे, जो प्रिव्हियस मीनवरून काढला तुम्ही, ठीक आहे, प्रिव्हियस डेटावरून काढला तर म्हणजे काय, एकाला 40 होतं, एकाला 80 होतं, एकाला 80 परत 90 होता काहीतरी, आणि परत 50 होता. ठीक आहे, असं काहीतरी डेटा होता, आणि त्याचा मीन काढला होता 71.65. ठीक आहे, इथं काय, हा मीन आपल्याला एकदम एक्झॅक्ट आयडिया नाही देत की डेटा कसा स्प्रेड. ठीक आहे,
तर हे झालं मीनचा कन्सेप्ट. दुसरा असतो एक मोड. ठीक आहे. मीडियन नाही घेते मी, की मीडियनचा नंतर सांगतो. मोड काय असतो माहिती का? मोड म्हणजे काय माहिती का? द मोस्ट अकर्ड व्हॅल्यू. ठीक आहे. मोड काय आहे? द मोस्ट अकर्ड व्हॅल्यू. आता मोस्ट अकर्ड व्हॅल्यू म्हणजे काय? ज्याची फ्रिक्वेन्सी जास्त आहे. परत मी पर्सेंटेजचा डेटा सेट घेतला. ठीक आहे. यालाच कॉपी करतो. आणि इथं जर मी 79, 80, 83, 83, 79. आता जर मी 80 टाकलं तर द मोस्ट अकर्ड व्हॅल्यू काय सांगा बरं याच्यापैकी? कोणत्या व्हॅल्यूची फ्रिक्वेन्सी जास्त आहे? 80ची का 79ची इथं? आहे का? दिसतंय स्क्रीन माझी? कसली आहे? 80ची. ठीक आहे. म्हणजे काय, ह्या डेटा सेटमध्ये मोड काय आहे? 80, एवढं लक्षात घ्या. ह्या डेटा सेटमध्ये मोड काय आहे? 80 आहे. म्हणजे काय, द मोस्ट अकर्ड व्हॅल्यू काय? 80 आहे. त्यानंतर जर समजा मी इथं अजून एखादा पॉईंट ॲड केला, समजा डेटा सेटमध्ये अजून एक व्हॅल्यू ॲड केली, समजा नाही, दोन व्हॅल्यू ॲड करतो, 90 आणि 90. ठीक आहे. आता इथं मोड काय सांगा बरं? दोन मोड आहे बघा. कारण का 80 पण किती वेळा काउंट होतंय? 80 पण, 80चा अकरन्स पण किती वेळा आहे? 80चा अकरन्स काय? 3 टाइम्स आहे. आणि 90चा अकरन्स काय? 3 टाइम्स आहे. मग इथं मोड किती? दोन मोड आहे बघा. आता त्याचं मिनिंग काय असतं? ठीक आहे. युजफुलनेस काय आहे मोडचा? इथंच विचारू आपण. ठीक आहे. युजफुलनेस ऑफ मोड इन स्टॅटिस्टिक्स. द मोस्ट अकरिंग व्हॅल्यू. आता इथं बघा. इथं काय? मोड इज द व्हॅल्यू दॅट अकर्स मोस्ट फ्रिक्वेंटली ना डेटा सेट, जसं मी सांगितलं. आणि त्याचं युजफुलनेस बघा काय? युजफुल फॉर द कॅटेगोरिकल डेटा. एक्झाम्पल, द मोस्ट पॉप्युलर कलर ब्रँड टाईप ऑफ प्रोडक्ट. हां. आता जर याचं एनी एक्झाम्पल दिलं बघा आपल्याला, काय की समजा, आता समजा काय, कस्टमर्स आहे. ठीक आहे. कस्टमर्स आहे आणि ते काय करताय? परचेस करताय. ठीक आहे. पण तुम्ही नाही का, आता समजा तुम्ही शॉपमध्ये काय करेल समजा, एक ब्ल्यू कलरचा ड्रेस लावेल आहे. ठीक आहे. ब्ल्यू कलरचा ड्रेस आहे. ठीक आहे. त्यानंतर समजा तुम्ही ब्लॅक कलरचा ड्रेस ठेवेल आहे. ठीक आहे. ब्लॅक कलरचा ड्रेस ठेवेल आहे सेलसाठी. ठीक आहे. ब्लॅक कलरचा, आणि अजून एक समजा ग्रीन कलरचा ठेवेल असेल. ठीक आहे. ग्रीन कलर ड्रेस. ठीक आहे. हे तीन व्हरायटीज आहे तुमच्याकडे. ठीक आहे. ह्या तीन कलरच्या व्हरायटीज आहे. पण आता काय होऊ राहिलं, कस्टमर जेव्हा परचेस करताय ना, तुम्ही डेटा बघितला आणि तुम्ही काय म्हटलं माहिती का, की जो ब्ल्यू कलरचा आहे ना यार, तो समजा टोटल किती, आता समजा हां, याचे पर्सेस समजा 90%, किती, 90 टाइम्स हा प्रोडक्ट काय गेला, बाय गेला आहे. म्हणजे 90, असं समजा की याच्या 90 कॉपीज विकल्या गेल्या आहे. ठीक आहे. 90. याच्या समजा 20, सॉरी 30. आणि याच्या परत काय समजा, एक मिनटं थांबा. 90 ना, थांबा. आणि याचे काय? 40. म्हणजे काय आता, जो ब्ल्यू कलरचा ड्रेस आहे त्याची फ्रिक्वेन्सी काय झाली समजा, ब्ल्यू कलरचा जो ड्रेस होता. ठीक आहे. इथंच लिहितो मी. समजा जो ब्ल्यू कलरचा ड्रेस आहे, ठीक आहे, तो किती वेळा विकला गेला आहे? 90 टाइम्स. नंतर जो ब्लॅक कलरचा ड्रेस आहे, तो किती वेळा विकला गेला आहे? 30 टाइम्स. आणि जो ग्रीन कलरचा ड्रेस आहे, तो किती वेळा विकला गेला आहे? 40 टाइम्स. बरोबर. म्हणजे तुम्ही हा डेटा बघून तुम्ही काय म्हणू शकता, की जे कस्टमरचं इंटरेस्ट आहे ना, ठीक, तो कस्टमरचा इंटरेस्ट आहे तो कशात आहे? ब्ल्यू कलरच्या ड्रेसमध्ये आहे. ठीक आहे. ह्या दोन्ही ड्रेसमध्ये काय आहे? कमी इंटरेस्ट आहे. मग ॲज अ डेटा सायंटिस्ट समजा तुम्हाला असा डेटा भेटला आणि तुम्हाला याला इंटरप्रेट करायचं आहे, तर मग तुम्ही कसं इंटरप्रेट करशाल याचं, की हम्म, तुम्ही कसं इंटरप्रेट करशाल याला, की जो ब्ल्यू कलरचा ड्रेस आहे ना, त्याची सेल्स काय जास्त आहे. मग आता काय झालं समजा, तुम्ही पहिल्या सीझनमध्ये काय केलं समजा, पहिल्या सीझनमध्ये काय केलं होतं समजा, की या प्रत्येकाचे काय केलं तुम्ही समजा, 100 कॉपीज तुम्ही काय केलं त्या, किंवा 100 ड्रेस आहे ना, तुम्ही मागून ठेवले होते. ठीक आहे. 100. ठीक आहे. अवेलेबल.
ठीक आहे. प्रत्येकाच्या 100 केलं होतं काय अवेलेबल. ठीक आहे. आणि याचे पण किती समजा 100 अवेलेबल होते. पण सोल्ड किती झाले 100 पैकी याचे? याचे 90 सोल्ड झाले. याचे 30 सोल्ड झाले. ठीक आहे. आणि याचे काय झाले? 40 सोल्ड झाले. ठीक आहे. मग आता जो मी जेव्हा हा डेटा बघितला, तुम्ही काय इंटरप्रेट केलं की जो ब्ल्यू कलरचे ड्रेस आहे ना, याची सेल्स जास्त होत आहे. मग तुम्ही नेक्स्ट टाइम काय करशाल माहिती आहे का? सेकंड सीझनला ठीक आहे, म्हणजे किंवा नेक्स्ट टाइम तुम्ही परचेस करशाल तेव्हा ब्ल्यू कलरचे सॅम्पल तुम्ही जास्त मागवशाल. ठीक आहे. जे तुम्ही आधी 100 मागवत आहे ठीक आहे, तुम्ही काय करशाल ब्ल्यू कलरचे तुम्ही आता किती मागवशाल समजा 150 मागवले, कारण याची डिमांड जास्त आहे. याची डिमांड जास्त आहे, मग काय होईल जास्त सेल होऊ शकते याची तुमची कदाचित. ब्लॅक कलरचे काय केलं तुम्ही समजा डिमांड कमी केली, म्हणजे ब्लॅक कलरचं काय केलं तुम्ही परचेस कमी केलं, आता 50 सॅम्पल मागवले. आणि ग्रीन कलरचं काय केलं, याचे पण तुम्ही काय केलं 50 मागवले. मोड काय म्हणतं, मोड काय आहे परत सांगतो मी तुम्हाला, मोड काय आहे? मोड इज द व्हॅल्यू दॅट अकर्स मोस्ट फ्रिक्वेंटली इन डेटा सेट. ठीक आहे. मग ह्या जर केसमध्ये बघितलं तुम्ही ब्ल्यू कलर किती वेळा अपेअर झाला होता सोल्ड वेळेस 90 टाइम्स. ठीक आहे, म्हणजे 90 टाइम्स सेल झाला तो. ब्लॅक कलर किती वेळा झाला 30 टाइम्स. आणि जो ग्रीन कलर आहे तो किती वेळा सेल झाला 40 टाइम्स. ठीक आहे. म्हणजे काय, ह्या तिन्ही सॅम्पलपैकी जो ब्ल्यू कलरचा ड्रेस आहे ना तो तुमचा मोड आहे. ठीक आहे. तुमचा आता डेटा समजा सेन्स नसेल बनत. ठीक आहे. हे ब्ल्यू कलर कसं काय मोड करतो समजा मला काय म्हणते एक कोड असाइन केला. ठीक आहे, याला 1 म्हणतो मी. ठीक आहे, ब्लॅक कलरच्या ड्रेसचा याला 2 असाइन करतो. ठीक आहे. आणि याला समजा 3 कोड असाइन केला मी. मग आता 1 नावाची जी 1 व्हॅल्यू ती किती वेळा अपेअर झाली 90 वेळा. जी 2 व्हॅल्यू ती किती वेळा अपेअर झाली 30 टाइम्स. आणि जी 3 व्हॅल्यू आहे ती किती वेळा अपेअर झाली 40 टाइम्स. एवढं लक्षात ठेवा. मोड काय आहे, द व्हॅल्यू दॅट अकर्स मोस्ट फ्रिक्वेंटली इन अ डेटा सेट. ठीक आहे. मग याच्यात मोड काय आपला 1 नंबर, आणि 1 नंबर कशाला मॅप करेल आपण ब्ल्यू कलरला. आणि आपल्याला मोड भेटला, तुम्ही काय केलं ॲज अ डेटा सायंटिस्ट. ठीक आहे, किंवा ॲज तुम्हाला जर कन्सेप्ट माहिती असेल तुम्ही काय अजून करशाल की ब्ल्यू कलरचा ड्रेस आहे त्याची डिमांड जास्त आहे, मग तुम्ही काय केलं नेक्स्ट टाइम तुम्ही जे आधी 100 केलं होतं ते आता 150 तुम्ही ऑर्डर करून ठेवशाल. आणि मग सेल पण काय होईल त्याची वाढेल. आणि जो ब्लॅक कलरचा ड्रेस आहे आणि ग्रीन कलरचा ड्रेस आहे ठीक आहे, हे तुम्ही कमी ऑर्डर करशाल किंवा कमी स्टॉक ठेवशाल याचा. मग याचं काय होईल आता कमी स्टॉक ठेवला आणि अशी पण याची डिमांड नाही आहे, मग याची सेल म्हणजे काय होईल रेग्युलर जी सेल चालू आहे ठीक आहे, काय जी 30-40 सेल होती त्याच हिशोबाने सेल होईल. तुमचा लॉस पण नाही होणार. ठीक आहे. काय आलं तुम्ही लॉस कमी केला बघा. म्हणजे काय तुम्ही डेटा बघितला आणि तुम्ही काय म्हटले ब्ल्यू कलरचा ड्रेस जास्त विकला जातोय, तुम्ही काय केलं याचा स्टॉक जास्त केला. मग काय आलं स्टॉक जास्त केला, याची डिमांड पण होती. आणि मग काय आलं तुमची सेल पण झाली. आणि ज्यांची डिमांड कमी होती ते काय केलं तुम्ही कमी केलं. ठीक आहे. आणि तुमचा लॉस काय आला कमी झाला. तर हे काय केलं तुम्ही मोडच्या मदतीने अनालिसिस केलं. एवढं लक्षात ठेवा काय मोड. आणि जर मेडियनचं एक्झाम्पल द्यायचं ठरवलं मला ठीक आहे, मेडियनचं मेडियनचं एक्झाम्पल देऊ शकतो मी. इन केस ऑफ मेडियन एक्झाम्पल इन केस ऑफ इन्कम. ठीक, इन केस ऑफ इन्कम आता कसं एक्झाम्पल देऊ शकतो. ठीक आहे. आता बघा इथं काय सपोज द मंथली इन्कम्स ऑफ 5 पीपल आर काय 15,000 20,000 25,000 30,000 अँड 2 लाख आहे बरोबर. किती आहे 15 20 25 30 आणि काय नंतर एक 2 लाख आहे. ठीक आहे. आणि आता जर तुम्ही बघितलं तर इन्कम्स आर ऑलरेडी अरेंज इन असेंडिंग ऑर्डर. काय इन्कम काय असेंडिंग ऑर्डरमध्ये अरेंज करेल बघा. काय असेंडिंग ऑर्डरमध्ये, असेंडिंग ऑर्डर म्हणजे तिथं कॉपी करतो मी. आणि ही इन्कम भेटली मला काय 15 20 25 30 आणि 2 लाख आहे. आणि जर तुम्हाला एखाद्या गोष्टीचं मेडियन कॅल्क्युलेट करायचं असं मॅथमॅटिकली तुम्ही कसं करता, आता तिथे किती व्हॅल्यूज आहे 1 2 3 4 5. ठीक आहे, किती 5 आणि बघा हे सॉर्टेड ऑर्डरमध्ये बरं का. तर काय होतं जर ऑड नंबर ऑफ व्हॅल्यूज असेल ठीक आहे, ऑड नंबर व्हॅल्यू असेल व्हॅल्यूज, तर तुम्ही काय करता सेंटर वाली व्हॅल्यू पिक करताय. कोणती 25,000 वाली. ठीक आहे, या केसमध्ये कोणते मीडियन तुमचं मग 25,000. आणि समजा तुमच्याकडे अजून एक व्हॅल्यू ॲड आली. ठीक आहे, काय समजा तुमच्याकडे अजून एक व्हॅल्यू आली. 6 व्हॅल्यूज झाल्या. अशा केसमध्ये काय करता तुम्ही
ज्या सेंटरवाले दोन व्हॅल्यू आहे ना त्या घेशाल. ठीक आहे. मॅथमॅटिकली सांगतो बरं का मी कसं काय. काय इवन नंबर ऑफ व्हॅल्यूज इथं इवन नंबर आहे ना. टोटल 6 व्हॅल्यू आहे. मग अशा मध्ये काय करशाल तुम्ही, सेंटरवाले दोन व्हॅल्यू घेशाल. काय 25,000 प्लस काय 30,000. ठीक आहे हां. आणि डिवाइड बाय टू करशाल. मग काय येईल समजा इथं, तुम्ही जर 20 मिनटं. हां. तुम्ही 25,000 प्लस 30,000. ठीक आहे. आणि जर डिवाइड बाय टू केलं तर काय येतं तुमचं मीडियन 40,000. ठीक आहे. किती आलं 40,000. आता त्याचं इंटरप्रिटेशन कसं निघाल सांगतो मी. ठीक आहे. हा मीडियन काढला ना मी, इंटरप्रिटेशन कसं निघाल म्हणजे काय माहिती का, आता 40,000 केला तर एक मिनिट थांबा. हाऊ टू इंटरप्रेट मीडियन. मीडियनचं इंटरप्रिटेशन नाही की तुम्ही कसं करता. एक मिनिट. तुझं काय काम चालू आहे लेक्चर. मीडियन इंटरप्रिटेशन. हॅलो, आवाज येतोय का माझा तुम्हाला? हॅलो. हो सर. नेटवर्कचा इश्यू आहे, एक मिनिट थांबा. मीडियनचं इंटरप्रिटेशन कसं करता. आय होप स्क्रीन दिसते. द मीडियन इज द काय एक्झॅक्ट मिडल व्हॅल्यू इन द डेटा सेट. ठीक आहे. जे आपण मॅथमॅटिकली कॅल्क्युलेट केलं बघायचं. काय मिडल पॉईंट कॅल्क्युलेट करतो, पण याचं मिनिंग कसं इंटरप्रिट करतो आपण. टू इंटरप्रेट बघायचं इथं काय म्हणलं तू, टू इंटरप्रिट इट अंडरस्टँड दॅट द 50% ऑफ द डेटा पॉईंट्स लाय ॲट द बिलो काय लाय ॲट ऑर बिलो द मीडियन अँड 50% लाय ॲट द अबोव मीडियन. म्हणजे काय आता, आता जर तुम्ही इथं बघितलं काय, इथं बघा हा पहिला जो सॅम्पल आहे ना याच्यात बघा 25,000 आहे बरोबर. इथं मीडियन काय 25,000. आणि जर तुम्ही इन्कम इथं बघितले, ठीक आहे, हा डेटा सेट बघा 3 पॉईंट याच्या खाली आहे. ठीक आहे. आणि नंतर काय इकडचं 2 आहे बरोबर. म्हणजे काय ऑलमोस्ट 50-50%. म्हणजे काय, तुम्ही जर आता समजा ही जर 5 जणांची पॉप्युलेशन असते, काउंट किती पॉप्युलेशनचं 5 आहे समजा. जेव्हा तुम्ही मीडियन बघशाल 25,000, तुम्ही काय म्हणशाल माहिती का, या 50% लोकांची इन्कम नाही का 25,000च्या खाली आहे. ठीक आहे. काय 50% लोकांची इन्कम काय 25,000च्या खाली आहे. आणि 50% लोकांची इन्कम काय 25,000च्या वरती आहे. म्हणजे तुम्हाला एक अंदाज येऊन जातो की मिडल इन्कम काय आहे. ठीक आहे. म्हणजे काय की इथून तरी डिवाइड होऊ राहिलं काहीतरी काय 50% लोक आहे ना त्यांच्याकडे किती इन्कम आहे, तर कितीच्या खाली इन्कम आहे 25,000च्या. आणि 50% काय 50% 50% पॉप्युलेशन आहे त्यांची इन्कम काय 25,000च्या वरती. हेच जर मी समजा इथं चेंज केला तर डेटा सेट, ठीक तर 25,000 आपण काय करू. आता याचा यूज केस काय ते सांगतो बरं का मी तुम्हाला. पण एक मिनटं मी थोडं शिफ्ट करू दे. ॲड फ्यू मोर पॉइंट्स, few more uh, values and give me the median. These are salaries.
आता बघा, ह्या व्हॅल्यूज काय करतो मी तर घेतो बरोबर. आणि टोटल किती ह्या 9 व्हॅल्यूज आहे. 15,000, 20,000, नंतर 25,000 आहे. ठीक. हे थोडं एका खाली एक घेतो मी. एक मिनिट, कॉपी नाही झालं नीट. टोटल 9 व्हॅल्यूज आहे, 1 2 3. ठीक आहे. नेक्स्ट लाईनवर घेतलं मी. हां. टोटल किती व्हॅल्यूज आहे, 9. आणि यांचं जर मीडियन तुम्ही बघितलं तर काय आहे, 35,000 आहे. ठीक आहे, 35,000 मीडियन आहे. आता याचं इंटरप्रिटेशन कसं निघू शकतं. समजा असं अजून करा की तुम्ही गव्हर्नमेंट आहे. ठीक आहे. आणि हे काय तुमच्या जी पॉप्युलेशन आहे ना, पॉप्युलेशन त्याच्यात प्रत्येकाची इन्कम आहे. आणि तुम्ही मीडियन काढला काय, 35,000. ठीक आहे. तुम्हाला काय मीडियम भेटला म्हणजे काय, 35,000 काय आहे म्हणजे 50% लोक 35,000च्या खाली कमावतात. ठीक आहे. 50% काय आहे, पीपल 35,000च्या, ठीक आहे, बिलो 35K. म्हणजे 50% आहे ते काय, पीपल अबाव 35K. ओके. आता 35K, ठीक आहे, असा तुम्हाला अंदाज आलाय. पण समजा तुमचं टार्गेट काय आहे, समजा तुमचं टार्गेट होतं गव्हर्नमेंटच्या हिशोबाने काय होतं की ॲटलिस्ट नाही का प्रत्येकाची इन्कम काय पाहिजे, 50K पाहिजे. ठीक आहे. म्हणजे काय, आपल्याला काय करायचं आहे, पीपलचं काउंट असं करायचं आहे की आपल्याला प्रत्येकाची म्हणजे मेडियन काय निघायला पाहिजे, 50K. एक मिनिट थांबा, त्यालाच विचार. एक मिनिट थांबा. हम्म. हां. आता बघा, इथं आपण जे एक्झाम्पल घेतलं, ठीक आहे, मी काय केलं होतं, इथं मेडियन घेतला होता ना. हां, इथं 35,000, ठीक आहे. म्हणजे काय, 50% जे पीपल आहे त्यांची इन्कम काय, एक तर 35,000 असेल किंवा त्याच्या खाली. आणि इथं जे 50% आहे त्यांचे काय, 35च्या अबाव असेल किंवा 35,000 असेल. ठीक आहे. आणि गव्हर्नमेंटचं टार्गेट काय, प्रत्येकाची इन्कम काहीतरी 50K पाहिजे. आता गव्हर्नमेंट कसं इंटरप्रेट करेल बघा. हाऊ गव्हर्नमेंट कुड यूज इट. ठीक आहे. सपोज द गव्हर्नमेंट टार्गेट इज काय, 50,000. ठीक आहे, 50,000 पर मंथ. आणि आजचा मीडियन काय, 35,000. तर गॅप किती आता बघा इथं, 15,000चा गॅप आहे. ठीक आहे. आता हे पॉलिसी मेकरला काय सांगतो की जे इन्कमचं डिस्ट्रीब्युशन आहे ना, ते आपण वरती शिफ्ट करायचं आहे. म्हणजे काय, प्रत्येकाचं म्हणजे जी मिडल इन्कम आहे ना, ॲटलिस्ट किती पाहिजे, 50,000 तरी पाहिजे. ठीक आहे. मग काय करू शकते गव्हर्नमेंट, काहीतरी स्कीम्स स्कीम्स देऊ म्हणजे अं, समजा काहीतरी काय म्हणते याला, त्या हिशोबाने पॉलिसी बनू शकते. ठीक आहे, की प्रत्येकाची इन्कम वाढेल. आणि समजा त्यांनी 10 वर्षांनी काय केलं, समजा परत स्टॅटिस्टिक्स घेतलं आणि डेटा काढला. तर आता यावेळेस काय, आता प्रत्येकाची इन्कम किती शिफ्ट झाली, 50,000. ठीक आहे. म्हणजे काय, याचा डेटा हा डेटा काय इंटरप्रेट करतो, दॅट्स पोटेन्शियली अ मच मोर पण मिनिंगफुल डेव्हलपमेंट गोल दॅट सिम्पली सेईंग GDP इन्क्रीज. ठीक आहे. म्हणजे काय, तुम्ही जर मीडियन काढला आणि तुमचा आता यावेळेस मीडियन जर 50K आलाय, तर तुम्ही काय म्हणू शकता की ॲव्हरेज इन्कम म्हणजे जी मिडल इन्कम आहे ना ती वाढली प्रत्येकाची. ठीक आहे. आय कॅन शो यू द गव्हर्नमेंट कुड क्रिएट. नाही तर अजून एखादं एक्झाम्पल घ्यायचं असतं तर. नॉट सॅलरी. ठीक आहे, अनदर वन.
इथं बघा आता अनदर इंटरेस्टिंग एक्झाम्पल. ठीक आहे, सॅलरीज जर वरती डोक्यावरून जात असेल, ठीक आहे, ॲटलिस्ट ते माझंच डोक्यावरून गेलं थोडंफार. दुसरं एक्झाम्पल देतो मी. इथं काय आहे, समोज पीपल्स डेली कम्युट टाइम्स आर. कम्युट टाइम म्हणजे काय, जो येण्या जाण्याचा टाइम आहे ना तुमचा, ठीक आहे, त्याला कम्युट टाइम म्हणते. ठीक आहे, याचं जर मीडियम बघा, हा सॅम्पल काय, एकाला 15 मिनिट लागते, एकाला 20 मिनिटं, एकाला 25, 30, 35, 40. ठीक आहे, असे टोटल किती आहे, आणि किती 120 मिनिटं. याचं जर मीडियम काढलं तर म्हणजे काय, तू म्हणू शकता की 30 मिनिटाच्या आसपास लागतो. ठीक आहे, आता याच्यावरून काय समजतंय की प्रत्येकाला खूप जास्त टाइम लागू राहिला. ठीक आहे, असं अजूम करा की गव्हर्नमेंटला काय करायचं आहे, जो कम्युटचा टाइम आहे, ठीक आहे, तो थोडा कमी करायचा आहे. म्हणजे काय 20 मिनिट्स आणायचं समजून. तर गव्हर्नमेंट काय बघतंय की 30 मिनिटाच्या आसपास तर लागू राहिले. ठीक आहे, मग गव्हर्नमेंट काय करू शकतं, रिड्यूस द मीडियन कम्युट टाइम टू 20 मिनिट्स आहे बघा. देन दे वुड फोकस ऑन इम्प्रूव्हिंग पब्लिक ट्रान्सपोर्ट, रोड, मेट्रो कनेक्टिव्हिटी एटसेट्रा. हा डेटा बघून काय करू शकतं गव्हर्नमेंट, तसे डिसिजन घेऊ शकतं की गरज आहे का नाही. समजा हा कम्युट टाइम 10 मिनिटाचा असता, ठीक आहे, हा जर कम्युट टाईपचा मीडियम 10 मिनिट असता, तर गव्हर्नमेंटला इथं जास्त काही इन्व्हेस्ट करायची गरज नाही. ठीक आहे, गव्हर्नमेंट काय म्हणतं की आधीच इन्फ्रास्ट्रक्चर आहे, तर आपल्याला इथं इन्व्हेस्टमेंट करायची काही गरज नाही, एवढं सांगतो मी. ठीक, मग ते बाकीच्या ठिकाणी खर्च करू शकते. जर कम्युट टाईम खूपच जास्त असला, ठीक आहे, 30 मिनिट्स आहे, 40 मिनिट्स आहे, मग ते म्हणू शकते की गव्हर्नमेंट काय करू शकते की रोडचा जो इन्फ्रास्ट्रक्चर आहे, बाकीचं पब्लिक ट्रान्सपोर्ट इन्फ्रास्ट्रक्चर, त्याच्यावर फोकस करू शकते. हे होतं आपलं मीडियनचं. ठीक आहे, आता जे मी एक्झाम्पल दिलेले आहे ना, ते मे बी परफेक्ट एक्झाम्पल नसतील. ठीक आहे, किंवा जे सांगितलं ते समजलंच नसेल, तर तुम्ही स्वतः पण सर्च मारा, एवढं सांगतोय. ह्या ज्या कन्सेप्ट सांगतोय ना मी, मीन, मीडियन आणि मोडवाल्या, ठीक आहे, हे तुम्ही जर नुसतं पुस्तकात बघितलं ना, तर नाही लक्षात येणार. कारण काय, हम्म. कारण गोष्ट अशी आहे की ज्या पुस्तकी कन्सेप्ट असतील, ठीक आहे, ज्या पुस्तकात तुम्ही फक्त वाचता किंवा नोट्स वाचताय, त्याच्यामुळे काहीच समजत नाही. तुम्हाला तो डेटा कसा इंटरप्रेट करता, ते पण समजलं पाहिजे. ठीक आहे, नुसतं व्हॅल्यूज कॅल्क्युलेट करून काही होत नाही, सांगतो. तुम्हाला तो डेटा इंटरप्रेट नाही करता आला, ठीक आहे, त्याचं काही मिनिंगच नाही मग, असं आहे. म्हणून थोडंसं इंटरप्रिटेशनवर लक्षात द्या की डेटा कसा इंटरप्रेट करता. ठीक आहे, थोडे स्वतः पण एक्झाम्पल ट्राय करा. मी माझ्या यांना ट्राय केले, तुम्ही पण थोडे ट्राय करा. ठीक आहे, त्यानंतर आता एक शब्द मी तुम्हाला सांगितलं, स्टँडर्ड डेविएशन. ठीक आहे, काय स्टँडर्ड डेविएशन, स्टँडर्ड डेविएशन काय असतं. स्टँडर्ड डेविएशन डेफिनेशन बघू फक्त आता. स्टँडर्ड डेविएशन इज अ नंबर दॅट शोज हाऊ स्प्रेड आउट द नंबर्स आर फ्रॉम देअर ॲव्हरेज मीन. म्हणजे काय, हे बघा, अ नंबर दॅट शोज हाऊ स्प्रेड आउट. ठीक आहे, स्प्रेड आउट म्हणजे किती पसरलेले. ठीक आहे, एकदम साध्या मराठीत. आउट नंबर्स आर फ्रॉम देअर ॲव्हरेज मीन म्हणजे काय, मीन पासून किती लांब आहे. एकचं एक्झाम्पल घेतलं समजा मी, याचं जर एक्झाम्पल घेतलं आता, तर ठीक आहे, आपण काय करू, 10 घेतला समजा एक. थांबा. give me the data set of points. Okay, give me the data sets of points and marks to explain standard deviation and draw a graph with mean and values. ठीक है, high standard deviation and low standard deviation. The standard deviation दाखवतो मला. आता बघा बरं का, लो स्टँडर्ड डेविएशन ना, लो स्टँडर्ड डेविएशन. स्टँडर्ड डेविएशन म्हणजे काय, व्हॅल्यूज मीनपासून किती लांब आहे. ठीक आहे, इथं डेफिनेशनमध्ये काय म्हटलेलं आहे त्यांनी, स्टँडर्ड डेविएशन म्हणजे काय, व्हॅल्यूज हाऊ स्प्रेड आउट आर द नंबर्स फ्रॉम देअर ॲव्हरेज व्हॅल्यू. ठीक आहे, ॲव्हरेज व्हॅल्यू म्हणजे मीनपासून किती लांब आहे. तर इथं एक डेटा सेट पॉईंट आहे बघा, काय
लो स्टँडर्ड डेविएशन दाखवणार डेटा सेट पॉईंट आहे. इथं काय 48, 49, 50, 51, 52. ठीक आहे. आणि मीन काय याचा प्रत्येकाचा 50 मार्क्स एवढं लक्षात घ्या. डेटा सेटचं पॉईंट जर बघितलं तर किती आहे? 48, 49, 50, 51 आणि 52. आणि याचा जर मीन काढला तर काय येतो? 50. हा फॉर्म्युला मी तुम्हाला एक्सप्लेन नाही करत, ठीक आहे, तुम्ही स्वतः बघून घ्या, तुम्ही कन्सेप्टवर लक्ष द्या. आणि इथं जर मी ग्राफ ड्रॉ केला ना, तर इथं बघा आता, आणि एक मिनिट, स्टँडर्ड डेविएशन आहे माझ्या मते, ठीक आहे. आता काय म्हणणं आहे याचं बरं का, एक मिनिट, शो मी मीन अँड व्हॅल्यूज विथ डेटा प्लॉटेड. नाही यार, थांबा. स्टँडर्ड डेविएशन, हाय स्टँडर्ड डेविएशन. मला जे ॲक्च्युअल दाखवायचं आहे ना, ते मला इमेज नाही सापडत आहे. राईट अ प्रोग्राम इन पायथन दॅट शोज. मी तुम्हाला कोडने एक्सप्लेन करत एवढं लक्षात घ्या सध्या बरं का. मी तुम्हाला फक्त कन्सेप्ट दाखवतो. रन करू. काय म्हणते, इट रन्स पायथॉन्स इन द ब्राउझर अँड सपोर्ट्स मॅटप्लॉटली फॉर स्टँडर्ड डेविएशन. व्ही एन व्हर्च्युअल एन्व्हायरमेंट ऐकलं का तुम्ही? व्ही एन व्ही अँड ॲक्टिवेट मॅक अँड सो इन्स्टॉल those packages in single line. हे मी काय करतोय सध्या, मला online मी काय करतोय, जो पॅकेजेस आहे ना ते डायरेक्ट मी मशीनवर इन्स्टॉल करतोय माझं, ठीक आहे. त्याचे कमांड काय घेतले मी, याच्याकडून घेतले ChatGPT कडून. आणि हे काय करेल मी आता एका झटक्यात इन्स्टॉल करून घेईन.
ठीक आहे. हे व्हर्च्युअल एन्व्हायरमेंट क्रिएट होऊन जाईल, त्याच्यानंतर ॲक्टिवेट होऊन जाईल आणि त्याच्यानंतर काय होईल, मॅटप्लॉटलिब काय होईल, इन्स्टॉल होईल. आणि आता मला हा कोड काय करायचा आहे, रन करायचा आहे. ठीक आहे. आणि आता पाहू बरं रन करून, रन पायथन फाईल. आणि आता जर मी रन केला हा, तर काय आउटपुट येते, रन कोड, नो मॉड्यूल नेम, रन पायथन फाईल. नोड मेन डॉट पाय, सॉरी नोड पायथन मेन डॉट पाय, मॅटप्लॉटलिब, कंट्रोल शिफ्ट पी, सिलेक्ट इंटरप्रेटर. मी आता करून पाहतो. स्टँडर्ड डेविएशन, स्टँडर्ड डेविएशन, स्टँडर्ड डेविएशन, स्टँडर्ड डेविएशन, स्टँडर्ड डेविएशन. स्टँडर्ड डेविएशन, बरं जाऊ दे, मी नॉर्मल वेनेच सांगतो स्टँडर्ड डेविएशन काय असतं ॲक्च्युली. आता समजा तुमच्याकडे डेटा आहे हाईट्सचा, ठीक आहे. आणि हाईट्सचा डेटा आहे समजा, ठीक आहे. आणि मी समजा इथं सेंटीमीटरमध्ये हाईट मोजतोय, ठीक आहे. लक्ष द्या, सेंटीमीटरमध्ये हाईट मोजतोय. कसली मोजते ते नाही माहिती मला, पण हाईट मोजतोय, ठीक आहे. आणि मी जर हाईट मोजली, समजा का त्याची हाईट किती, समजा 120 आहे, किंवा साध्या हाईट घेऊ आपण, ठीक आहे. 80 आहे, नंतर 81 आहे, नंतर 82 आहे, ठीक आहे. नंतर परत 84 आहे आणि 85 ठीक आहे. ह्या 5 व्हॅल्यू, ठीक आहे. आणि या 5 व्हॅल्यूचा जर मी मीन काढला, ठीक आहे, मीन, तर किती आता, मीन काय 82.4, ठीक आहे. मीन काय आहे त्याचा 82.4. आता हा काय मीन काढलाय. आणि जर तुम्ही स्टँडर्ड डेविएशनच्या डेफिनेशनने गेले समजा, तर स्टँडर्ड डेविएशन काय म्हणतं, इज अ नंबर दॅट शोज हाऊ स्प्रेड आउट द नंबर्स आर फ्रॉम देअर ॲव्हरेज. ठीक आहे. हा नंबर म्हणतो, हा एक नंबर आहे, ते सांगतं की ज्या व्हॅल्यूज आहे ना ते किती स्प्रेड झालेलं आहे, ठीक आहे. आता त्याचा फॉर्म्युला, याचं स्टँडर्ड डेविएशनची व्हॅल्यू तर नाही काढत मी, ठीक आहे. पण एक तुम्हाला दाखवून देतो मी, की आज जर तुम्ही एक व्हॅल्यू बघितली बघा 80, ठीक आहे. आणि ज्याचा मीन आहे, ठीक आहे, याच्यात काय जास्त फरक नाही, ठीक आहे, जवळजवळ आहे. परत 81 आणि जो मीन आहे त्याच्यात पण काही फरक नाही असं, ठीक आहे. 1-2 पॉईंटचा फरक आहे फक्त, ठीक आहे, 1-2 सेंटीमीटर. परत इथं 82 आणि 0.4 काय आहे? खूप कमी फरक आहे. परत 84 आणि याच्यात किती डिफरन्स आहे, 1.6चा काहीतरी डिफरन्स असेल. परत 85 आणि 82.4 किती, 3चा डिफरन्स आहे, ठीक आहे. पण ह्यात जर व्हॅल्यू मी एखाद्या खूप रॅन्डम रॅन्डम असतं, म्हणजे काय 20, 40, 60, 80 आणि परत काय
40 आणि आता जर यांचा मीन काढला असता मी, ठीक आहे, आता जर यांचा मीन काढला, मीन, आता जर यांचा मीन काढला तर काय येईल बघा, काय आला, 48 मीन येतोय. काय येतोय? 48 मीन येतोय. आणि आता जर तुम्ही बघितला डिफरन्स बघा, 20 आणि 48 मध्ये कितीचा डिफरन्स आहे? ऑलमोस्ट 18 पॉईंटचा डिफरन्स आहे, ठीक आहे. नंतर याच्यात काय, 48 आणि 40 मध्ये किती, 8चा डिफरन्स आहे. परत 60 आणि 48 मध्ये किती, 12चा डिफरन्स आहे. 80 आणि 48 मध्ये किती असेल, आय थिंक 22चा नाही, 32चा डिफरन्स आहे. आणि 40 आणि 48 मध्ये काय, जवळजवळ 48 8 पॉईंटचा डिफरन्स आहे. म्हणजे काय, तुम्ही जर प्रत्येक पॉईंटमधला आणि जर मीनमधला डिफरन्स काढला तर काय दिसतं तुम्हाला, की खूप जास्त डिफरन्स आहे. इथं जर तुम्ही बघितला तर खूप कमी बघा. मग हे जे तुम्ही डिफरन्स मेजर करताय ना, यालाच काय म्हणतात, स्टँडर्ड डेविएशन. काय, स्टँडर्ड डेविएशन. डेविएशनचं मिनिंग काय, डेविएशनचा जर तुम्ही मिनिंग घेतला, ठीक आहे, डेविएशन नॉर्मल सेन्समध्ये काय, तर बघा डेविएशनचं म्हणजे काय, द ॲक्ट ऑफ मुव्हिंग अवे फ्रॉम अ स्टँडर्ड नॉर्म एक्सपेक्टेड प्लॅन. काय, म्हणजे तुम्ही असं म्हणू शकता ना, की तुम्ही एखाद्या जनरली बोलता बघा, तुम्ही काय म्हणताय की तू खूप डेविएट झालाय तुझा पाथपासून, ठीक आहे, तुझ्या शेड्यूलपासून खूप डेविएट झालाय. म्हणजे तुम्ही जे स्ट्रिक्टली शेड्यूल फॉलो करीत होते, ठीक आहे, ते तुम्ही काय करता आता फॉलो नाही करीत आहे. म्हणजे काय आलं, डेविएट झालं. समजा तुम्ही शेड्यूल, समजा तुम्ही खूप रेग्युलरली फॉलो फॉलो करायचे, ठीक आहे, म्हणजे काय तुम्ही एकदम परफेक्ट पाहत होते. समजा तुम्ही 9ला कॉलेजला जाताय, ठीक आहे, आणि समजा तुम्ही 5 वाजता कॉलेजवरून येत आहे, ठीक, हा तुमचा एकदम परफेक्ट पाथ होता. समजा आता काय झालं, तुमच्या टायमिंगमध्ये थोडी गडबड व्हायला लागली. काय, तुम्ही 9ला पोहोचण्याऐवजी किती वाजता पोहोचताय, 9:05ला पोहोचताय, ठीक आहे, कधी 5 मिनिटं लेट पोहोचताय, 5 मिनिटं आतमध्ये पोहोचताय. पण जो तुमचा पोहोचण्याचा टायमिंग आहे ना, तो काय रेंजमध्ये आहे, ठीक आहे. म्हणजे काय, डेविएशन खूप कमीच आहे तुमच्या पॉईंटपासून. काय, तुम्ही एक तर 9ला पोहोचशाल किंवा 9:05ला पोहोचशाल किंवा 8:55ला पोहोचशाल. म्हणजे काय, तुमचा जो टायमिंग आहे त्याच्यामध्ये काय डेविएशन खूप कमी आहे, ठीक आहे, डेविएशन खूप कमी आहे. पण समजा तुमचं शेड्यूल खूपच बिघडलं, आता तुम्ही काय कधी कधी 8:30ला पोहोचताय, कधी 9ला पोहोचशाल, कधी 10लाच पोहोचशाल, कधी 10:30लाच पोहोचशाल, कधी येणारच नाही. म्हणजे काय आलं आता, तुम्ही ॲक्च्युअल शेड्यूलपासून काय आले, खूप डेविएट झाले बघा. डेविएट, जे तुमचं स्टँडर्ड डेविएशन होतं, स्टँडर्ड डेविएशन काय होतं, तुम्ही 9ला पोहोचणार, ठीक आहे, त्याच्यापासून काय आलं, तुमचा टायमिंग खूप चेंज झाला. म्हणजे काय आलं आता, तुमचं डेविएशन काय आलंय, वाढलंय. ओके, तुमचं डेविएशन काय आलंय, जास्त झालं. तुमचं शेड्यूल बिघडलं, तुमचं डेविएशन काय आलं, जास्त झालं. म्हणजे काय, जो तुमचा ॲव्हरेज टायमिंग आहे, ठीक आहे, मी असं पकडतो तुमचं ॲव्हरेज टायमिंग 9ला पोहोचण्याचं होतं, तुमचं डेविएशन काय आलं, जास्त झालं, 30चं डेविएशन आलं. म्हणजे काय, तुम्ही लवकरात लवकर लवकरात लवकर किती येशाल, 8:30ला येशाल, आणि जास्तीत जास्त किती लेट येशाल, समजा 9:30ला येशाल, ठीक आहे. हेच जर तुमचं डेविएशन अजून वाढलं किती, 60 मिनिट्सनं, ठीक आहे, 60 मिनिट्सनं, तर काय होईल, मी जर 9 पासून जर 60 मिनिट्स मायनस केले तर किती वाजले, 8 वाजले. आणि जर परत 60 मिनिट प्लस केले तर काय होते, 10 वाजले. म्हणजे तुमचा टायमिंग काय आता खूप वाढला आहे, ठीक आहे. तुम्ही 8 ते 10च्या दरम्यान कधी पण येऊ शकता. जे तुम्ही टार्गेट धरलं होतं काय, 9 वाजता यायचं, त्याच्यापासून काय तुमचं डेविएशन जास्त आहे, ठीक. आता हेच जर परत तुम्ही शेड्यूल थोडं स्ट्रिक्टली फॉलो करायला लागले तर काय होईल, तुम्ही 8:55ला येशाल, 9:05ला येशाल. म्हणजे काय, डेविएशन खूप कमी झालं आता तुमचं, ठीक आहे. आता डेविएशनचं मी तुम्हाला एक्झाम्पल सांगितलं, तुम्ही इंटरप्रेट कसं करायचं डेविएशन, हाऊ टू इंटरप्रेट डेविएशन, ठीक आहे, इन रिअल लाईफ. इन रिअल लाईफमध्ये डेविएशन कसे कशासाठी, आता हे कमी टाईपचं आहे ना, हे नाही घ्यायचं मला. गव्हर्नमेंट पर्स्पेक्टिव्ह, गव्हर्नमेंट कसं डेविएशनला व्हिज्युअलाइज करायचं पॉलिसीसाठी, ठीक आहे. आता काय आहे, हॉस्पिटल वेटिंग टाइम ना 20-25 to 30, द ॲव्हरेज वेटिंग टाइम इज 30. बट नाव इमेजिन अनदर सिच्युएशन, ठीक आहे. तर काय गव्हर्नमेंट, हां आता बघा,
एक एक्झाम्पल घेतलेलं आहे. ठीक आहे, डेविएशनला कसं इंटरप्रिट करशील तुम्ही. आता समजा आपल्याकडे काय आहे, 5 पब्लिक हॉस्पिटल आहे. किती? 5 पब्लिक हॉस्पिटल आहे. आणि जर तुम्ही याच्यात वेटिंग टाईम घेतला काय, सर्व्हिससाठी तुम्हाला वेटिंग टाईम किती? 20, 25, 30, 35, 40 मिनिट आहे. ठीक आहे. आणि ॲव्हरेज काय आहे? 30 मिनिट आहे. वेटिंग टाइम काय याचा? 20 आहे. ठीक आहे. आणि ॲव्हरेज काय आहे तुमचा? 30 आहे बघा. तर डेविएशन किती आहे? -10. ठीक आहे. -10 म्हणजे काय? 10 मिनटं खाली होऊ राहिले. ठीक आहे. 10 मिनटं कमी लागू राहिले ॲव्हरेजपेक्षा. इथं 25 मिनटं म्हणजे काय? 5 मिनटं कमी लागत आहे. पण इथं 30 मिनटावर काय? 0 मिनटं कमी. आणि 35 मिनटाला काय? 5 मिनटं जास्त लागत आहे. आणि 40 मिनटं काय? 10 मिनटाला जास्त लागत आहे, जे तुमचं ॲव्हरेज असतं. ठीक आहे. पण समजा आधी तर काय डेविएशन कमी बघा, 5-10 अशा रेंजमध्ये. ठीक आहे. पण आधी तर काय होऊ शकतं की अनदर सिच्युएशन कन्सिडर कर. काय मेन काय समजा 30 आहे बघा. आता बघा, इथं जो वेटिंग पिरियडचा जो सॅम्पल आहे माझ्याकडं, आणि इथं जो वेटिंग पिरियडचा सॅम्पल आहे. ठीक आहे. या दोघांचा मीन काय आहे? 30 मिनटं आहे बघा. दोघांचा जर मीन कॅल्क्युलेट केला तर काय 30 मिनटं आहे. पण तो तुम्ही जर सॅम्पल बघितलं ना, प्रत्येकाची व्हॅल्यू वेगळा आहे. आणि तर डेविएशन बघा आता काय 25. ठीक आहे. काय म्हणजे एकाचं 5 मिनिटात उभं राहिलं, एकाचं 10 मिनिटात काम होतंय. एकाला 50 मिनटं लागते ना, एकाला किती डायरेक्ट 55 मिनटं लागत आहे. म्हणजे काय, एक तर 25 मिनटं लवकर होईल किंवा 25 मिनटं लेट कमी होईल. आता गव्हर्नमेंटला काय समजतं याच्यावरून, की जो तुमचा ॲव्हरेज जो तुम्ही पकडून चालताय आणि जो ॲक्च्युअल सर्व्हिसला टाईम लागतोय तो काय, त्याच्यात खूप फरक आहे. एकतर खूपच लवकर काम होईल तुमचं, किंवा खूप लेट काम होईल. ठीक आहे. तर असं नाही झालं. ठीक आहे. एकतर काय आहे, तुम्ही जर टार्गेट पकडून चालले ना, समजा की तुमचं 30 मिनिटातच काम झालं पाहिजे. ठीक आहे. तर मग ते 30 मिनिटाच्या आसपासच झालं पाहिजे. काय एक तर 35 मिनिटात व्हायला पाहिजे किंवा 25 मिनिटात. जास्त वेटिंग पिरियड नको आहे. ठीक आहे. मग ह्याच्यावरून गव्हर्नमेंट काय असं म्हणू शकतं की आता समजा तुमचं काय, हे 5 गव्हर्नमेंट हॉस्पिटल होते ना, ह्याच्यावरून काय समजतं की तुम्हाला सर्व्हिस भेटायला टाईम लागू राहिला. मग गव्हर्नमेंट काय करू शकतं की समजा त्या 5 हॉस्पिटलमध्ये टोटल समजा आधी 10 डॉक्टर होते. ठीक आहे. तर त्या 10 डॉक्टरवर काय यायचं, लोड यायचा ना. त्याच्यामुळे काय व्हायचं, कधी कधी सर्व्हिस खूप लवकर भेटेल, कधी नाही भेटणार तुम्हाला. ठीक आहे. मग गव्हर्नमेंट काय करू शकते की डॉक्टरचं काउंट वाढू शकते. जिथे 10 डॉक्टर होते, ते काय करू शकते, 20 डॉक्टर टाकू शकते. आणि 20 डॉक्टर टाकल्यावर काय होईल समजा, की जो तुमचा वेटिंग पिरियड आहे ना, तो कमी होऊन जाईल. येतं का लक्षात? हे बघा, जो स्टँडर्ड डेविएशन आहे. ठीक आहे. स्टँडर्ड डेविएशनचं इंटरप्रिटेशन कसं केलं तुम्ही? ठीक आहे. हा डेटा घेतला, वेटिंग पिरियड खूप कमी जास्त होतं आहे. वेटिंग पिरियड कमी जास्त होण्याचं कारण असं आहे की डॉक्टरचा काउंट कमी आहे. ठीक आहे. मग कधी कधी काय होतं, डॉक्टरला खूपच टाईम लागला तर तो पेशंट अटेंड नाही करू शकत, दुसऱ्या पेशंटला जास्त वेट करावं लागतं. ठीक आहे. असं तुम्ही इंटरप्रिटेशन केलं. गव्हर्नमेंट काय म्हणतं, डॉक्टरचं काउंट कमी आहे ना, त्याच्यामुळे सर्व्हिसला काय होतंय, जास्त टाईम लागतोय. आपण काय करू, डॉक्टरचं काउंट अजून वाढवू. ठीक आहे. डेटाच्या बेसिसवर काय केलं मी, ॲनालिसिस केलं. आणि ॲनालिसिस करून काय केलं मी, कंक्लुजन काढलं की मला करायचं काय नेमकी. जो तुम्ही हा डेटा बघता असं तर काही नाही, तुम्ही रँडमली डेटा बघताय. ठीक आहे. तुम्हाला मजा येते म्हणून तुम्ही डेटा बघताय, नाही. त्या डेटाचं काहीतरी करायचं असेल ना तुम्हाला, काहीतरी डिसिजन घ्यायचं आहे. डेटा सायंटिस्टचं काम काय आहे, डेटा आलं ना, त्याला एक मिनिंगफुल वेमध्ये काय करायचं आहे, त्याला प्रेझेंट करायचं आहे. आणि मिनिंगफुल वेमध्ये प्रेझेंट केल्यावर काय करेल, ज्याला डिसिजन घ्यायचा आहे ना, तो त्या डेटाच्या बेसिसवर काय करेल, डिसिजन घेईल. एवढं लक्षात ठेवा. तुम्ही जर तो मिनिंगफुल वेमध्ये जर तुम्ही डेटा दाखवला ना, तर काय होईल, समोरच्याला प्रॉपर डिसिजन घेता येईल. तुम्ही जर काही पण डेटा दाखवला तर ते समोरच्याला डिसिजन नाही घेता येणार. एवढं लक्षात घ्या. हे काय होतं, मी स्टँडर्ड डेव्हिएशनचं तुम्हाला इंटरप्रिटेशन सांगितलं. ठीक आहे. स्टँडर्ड डेव्हिएशन कसं तुम्ही इंटरप्रिट करता. ठीक आहे. आता समजा एक स्टँडर्ड डेव्हिएशन घेतलं ना, मी काय सांगितलं, मीन, मेडियन, मोड आणि काय स्टँडर्ड डेव्हिएशन ना. आता जर तुम्हाला काही गोष्टी बघायच्या असेल, ठीक आहे. हम्म. आता अजून एक टर्म ऐकली असेल तुम्ही, स्टँडर्ड डेव्हिएशन. व्हेरियन्स तर नाही सांगत मी. ठीक आहे. स्टँडर्ड डेव्हिएशन समजेल. व्हेरियन्स आपण फक्त स्टँडर्ड डेव्हिएशनचा स्क्वेअर असतो तो. ठीक आहे. एक टर्म माहिती असेल तुम्हाला, हिस्टोग्राम. ठीक आहे. काय? हिस्टोग्राम. हिस्टोग्रामचा आता अर्थ काय आहे? ठीक आहे. हिस्टोग्राम आपण का ड्रॉ करतो, हिस्टोग्राम यूज.
हे बघा, हिस्टोग्राम काय करतो आपण? हिस्टोग्राम इज अ ग्राफिकल टूल यूज टू शो न्यूमरिकल डेटा, हाऊ द न्यूमरिकल डेटा इज डिस्ट्रीब्युटेड. काय हिस्टोग्राम का बरं ड्रॉ करतो आपण? की हिस्टोग्राम इज ग्राफिकल टूल यूज टू शो हाऊ न्यूमरिकल डेटा इज डिस्ट्रीब्युटेड. एखादा डेटा कसा स्प्रेड झालेला आहे ते रिप्रेझेंट करण्यासाठी आपण काय करतो? हिस्टोग्राम यूज करतो. एवढं लक्षात ठेवा. काय? एखादा न्यूमरिकल डेटा कसा स्प्रेड झाला आहे ते रिप्रेझेंट करण्यासाठी आपण काय करतो? हिस्टोग्राम यूज करतो. ठीक आहे. आता बघा, एखादी जर इमेज घेतली मी, आता बघा एक इमेज घेतली, ठीक आहे. हां, आणि इथं बघा बरं का, आता इथं तुम्हाला एक एजचा काउंट दिसत. एक्स ॲक्सिसला काय एज आहे आणि वाय ॲक्सिसला काय फ्रिक्वेन्सी. काय एक्स ॲक्सिसला काय एज आहे आणि वाय ॲक्सिसला काय फ्रिक्वेन्सी. आता हा जो डेटा घेतला ना त्यांनी, इथं बघा काय 20 ते 30, बरोबर, एक रेंज घेतलेली. काय 20 ते 30, 30 ते 40, 40 ते 50, 50 ते 60, 60 ते 70, 70 ते 80, 80 ते 90 आणि 90 ते 100. ठीक आहे. ही जी रेंज घेतली ना याला काय म्हणतात? बीन म्हणतात. काय बीन? एवढं लक्षात घ्या. आता त्याचं यूज केस काय सांगतो मी तुम्हाला. ठीक आहे. एकदम छोटा डेटा घेतो मी. ठीक आहे. जो त्यांनी डेटा घेतलेला आहे तोच डेटा घेतो मी. ठीक आहे. एक एजचा डेटा आहे आणि ठीक आहे, हां, एक एजचाच डेटा आहे माझ्याकडे फक्त सध्या. आणि समजा मी काय करतो, आपण 30 पर्यंत एजचा सॅम्पल घेऊ. ठीक आहे. काय असं समजा की ॲव्हरेज ह्युमनचे एज काय 30 आहे, असंच अजून करा तुम्ही. ठीक आहे. मॅक्स टू मॅक्स काय असू शकते एज? 30 असू शकते. ठीक आहे. आता मी जर डेटा घेतला ना, जेव्हा सॅम्पल घेतला तर माझ्याकडे डेटा आला काय, एकाची एज 5 निघाली. ठीक आहे. समजा एकाची एज 2 आहे, एकाची एज काय 4 आहे. ठीक आहे. नंतर एकाची एज काय एज काय 5 आहे. ते 6 घेऊ आपण. ठीक आहे. एकाची एज काय 8 आहे, परत एकाची काय 8, 9. ठीक आहे. आणि नंतर घेतला समजा डेटा मी 11. ठीक आहे. 12. नंतर घेतलं समजा मी 25. नाही तर आपण घेऊ 18 आणि 20, बरोबर. आणि घेऊ आपण परत 26. ठीक. आता जर तुम्ही याचा ग्राफ ड्रॉ केला, ठीक आहे, याचा ग्राफ ड्रॉ केला म्हणजे काय, तुम्हाला एवढं समजलं की 2, ठीक आहे, ज्याची एज 2 आहे त्याचा काउंट किती आहे? तेव्हा एज आणि काउंट आहे. ठीक आहे. असं लिहितो मी. 2 एज असणाऱ्याचं काउंट काय आहे? एकच आहे फक्त. हा सॅम्पल आहे बरं का, आपल्या लक्षात आहे. त्याच्यानंतर 4 एज असणाऱ्याचं काउंट किती? एकच आहे परत. नंतर 6 एज असणाऱ्याचं काउंट किती आहे? परत एक आहे. ठीक आहे. आणि 8 एज असणाऱ्याचं काउंट किती आहे? 2 आहे. 9चा किती आहे असं समजा, परत एक आहे. ठीक आहे. ह्या सॅम्पलनुसार मी काय करतो, काउंट काढतो प्रत्येकाचा. आज जर तुम्ही इथं बघितलं तर तुम्ही काय करताय, एक इंडिव्हिज्युअल काउंट काढताय. ठीक आहे. इंडिव्हिज्युअल एज असणाऱ्याचा. ठीक आहे. हा जो मी सॅम्पल घेतलेला आहे त्याचं काय करतोय मी, मला पहिले एज भेटली याची. ठीक आहे. 2 एज असण्याचं किती काउंट भेटलं मला? एक. 4 किती वेळा भेटला मला? एक. 6 किती वेळा भेटला? एक वेळा. 8 एज असणारे किती वेळा भेटले मला? 2 वेळा. ठीक आहे. आता काय झालं, हा तुम्ही डेटा आलाय ना, एक तर तुम्ही काय करू शकता मॅन्युअली, स्वतः म्हणजे मॅन्युअली म्हणजे काय, तुम्ही घेताना काय करू शकता, प्रत्येक एजच्या अगेन्स्ट काय करू शकता, काउंट टाकू शकता. ठीक आहे. प्रत्येक एजच्या अगेन्स्ट काय करू शकता, काउंट करू शकता. आणि तुम्ही एक ग्राफ बनवू शकता. ठीक आहे. काय कसा ग्राफ राहील तुमचा? आता समजा, ठीक आहे, आपण ChatGPT ग्राफ बनवून घेऊ. ड्रॉ अ सिम्पल ग्राफ ऑन एक्स ॲक्सिस. काय एज, एक मिनटं, ऑन एक्स ॲक्सिस काय करतो मी, एज, अँड वाय ॲक्सिस वगैरे, वाय ॲक्सिस वगैरे घेतो मी फ्रिक्वेन्सी. ठीक आहे. हां, आता बघा दिसतोय की इथं याने एक ग्राफ ड्रॉ करून दिला बघा. आता माझ्याकडे सॅम्पल होते ना, त्याने काय केलं, इथं 2 एजचा काउंट घेतला. ठीक आहे. 4चा घेतला, 6चा घेतला, 8चा घेतला, 9चा घेतला, 11चा घेतला, 12चा घेतला, 18, 20, 26 असे सॅम्पल घेतले.
आणि याने काय केलं, एक्स ॲक्सिसवर एज घेतली आहे आणि वाय ॲक्सिसवर काय घेतली, फ्रिक्वेन्सी घेतली. ठीक आहे. आता जर तुम्ही एखादा डेटा बघायचा असेल, तुम्ही काय म्हणशाल, अरे हा हा डेटा दिसतोय ना, एज 8 असणाऱ्यांचं काउंट किती आहे, 2 आहे. एज 11 असणाऱ्यांचं काउंट किती आहे, 1 आहे. ठीक आहे. परत एज 12चं काउंट किती आहे, 1 आहे. परत एज 18चं काय आहे, 1 वेळ आहे. म्हणजे काय, तुम्ही डेटा इंटरप्रेट करताना कसं केलं, की ज्यांची एज 8 आहे ना, ते काय आहे, जास्त संख्या आहे त्यांची, आणि जे बाकीची एज आहे ना, त्यांची संख्या खूप कमी आहे. हे काय केलं तुम्ही, सिम्पल ग्राफ ड्रॉ केला. ठीक आहे. आता इथं काय हो राहिलं माहिती आहे का, प्रत्येक सॅम्पलसाठी तुम्ही काय करताय, सेपरेट सेपरेट ग्राफ ड्रॉ करताय. म्हणजे काय, म्हणजे सेपरेट सेपरेट दाखवू राहील डेटा. याने काय होतं माहिती आहे का, एक परफेक्ट अंदाज नाही, ते की तुम्हाला अंदाज नाही करतात. कसं आहे माहिती आहे का, हे जर प्रत्येक सेपरेट सेपरेट केलं तुम्ही, आता मग तुम्हाला अँड ग्रुप इन हिस्टोग्राम विथ रेंज ऑफ 5. ठीक आहे. लाईक 0 to 5 अँड 6 to 10 लाईक दॅट. आता केलं हिस्टोग्राम ड्रॉ करायला लावतो. ठीक. आता बघा, याने काय केलं माहिती आहे, हिस्टोग्राम ड्रॉ करून दिला मला. काय ड्रॉ केलं आता बघा, हिस्टोग्राम मध्ये काय आलं माहिती का, मी जो इंडिव्हिज्युअल डेटा घेत होतो ना, कसा, टूचा 2 1 वेळा दाखवला बघा इथं, 2 1 वेळा दाखवला. ठीक आहे. 4 1 वेळा दाखवला. 6 काय केलं, इथं परत सेपरेट सेपरेट दाखवलं. मी ते न करता काय करू शकतो, एक बीन बनवू शकतो. बीन म्हणजे काय, बीन म्हणजे काय, असं ग्रुप करू शकतो की 0, बघा, बीन म्हणजे कसं, बीन म्हणजे काय करू शकतो मी डायरेक्ट, एक मिनिट, बीन म्हणजे काय, ठीक आहे, ही एक बेन आहे माझी, त्याच्यानंतर काय, ही एक बीन आहे, त्याच्यानंतर काय, ही एक बीन आहे समजा. याच्यात फक्त डेटा कसला आहे, समजा मी टाकला 0 टू काय, एक मिनिट, मी काय करतो, काय रे? बीन म्हणजे असं समजा, तुम्ही काय बॉक्सेस, ठीक आहे. आता ही एक बीन आहे ना, तर काय करेन मी, ह्या बीनमध्ये कितीचा डेटा घेतोय समजा, किती एजवाल्यांचा, समजा 0 to 5 वाले. ठीक आहे. त्यानंतर जी ही खालची बीन आहे ना, ही सेकंड नंबरची बीन, याच्यात काय करतो मी, 5 to 10 वाल्यांचा डेटा, 6 to 10 घेतो. ठीक आहे. 6 to 10 वाले घेतो. आणि जी ही थर्ड नंबरची बीन आहे ना, याच्यात काय करतो मी, समजा 11 to 15 पर्यंत घेतो. म्हणजे काय, 5 5च्या लेंथमध्ये काय केलं मी, डिवाइड केलं आहे. आणि आता जेव्हा मी डेटा कलेक्ट करेल, तेव्हा काय म्हणेल, याची एज 2 आहे ना, तर हा 2 वाला कुठे जाईल, याच्यात जाईल. ठीक आहे. 2 वाला कुठे गेला, याच्यात गेला. त्याच्यानंतर 4 वाला आहे ना, 4 वाला कशात गेला, 0 to 5 मध्ये गेला परत. ठीक आहे. काय, याच्यात गेला. परत जो 6 वाला आहे तो कुठे गेला, आता 6 वाला इथं गेला. ठीक आहे. नंतर 8 वाला किती वेळा इथं गेला, बरोबर. 8 वाला कुठे जाईल, इथं जाईल परत, 8. परत नंतर काय, अजून एक 8 आहे. आणि असंच काय करेल मी, 9. ठीक आहे. हे काय करेल मी, समजा परत याच्या जर 9 टाकेल, 9 काय करेल मी, याच्यातच टाकेल या बीनमध्ये. एवढं लक्षात येईल. काय केलं मी, डेटा जेव्हा मी कलेक्ट करतोय ना, तो काय करतोय, प्रत्येक बीनमध्ये टाकू राहिला. म्हणजे बकेट समजा. ठीक आहे. बकेटमध्ये टाकू राहिला. आणि या बकेटमध्ये टाकल्यावर काय होईल, आता मी जेव्हा डेटा इंटरप्रिटेशन करेल, ठीक आहे, जेव्हा मी ते हिस्टोग्राम ड्रॉ केलाय, खाली बघा कसं, 5 5च्या वेळेतमध्ये टाकेल ना मी, काय याने काय करेल, माझ्या मते 10ची बीन साईज गेली, बरोबर ना. मी काय करतो, इथं बीन साईज घेतो, 5 अँड ड्रॉ हिस्टोग्राम. बीन साईज काय घेतली, 5ची घेतली बघा आता. थांबा एक मिनिट, बीन विड्थ काय घेतो, 5 ना. आता ही व्हॅल्यू काय आहे, एक्स, थांबा, मी
ऑन एक्स ॲक्सिस एज अँड वाय ॲक्सिस काय घेतो फ्रिक्वेन्सी. बीन विड्थ सिमेट्रिक. आय थिंक वरची डायग्राम एवढं सेन्स न बनत आहे. खालची डायग्राम पकडू आपण. ठीक आहे. आता जर तुम्ही इथं बघितलं, ठीक आहे, बघा हा ग्राफ बघा तुम्ही इथं. तर काय एक्स ॲक्सिसला काय करेल एज गेले, पण आता एज कशी गेले बघा, ग्रुपिंगमध्ये गेले. म्हणजे काय 0 to 5चा एक ग्रुप आहे, 5 to 10चा ग्रुप आहे, 10 to 15चा ग्रुप आहे आणि 15चा काय 20चा ग्रुप आहे. ठीक आहे, असं ग्रुप आहे. आणि मी डेटा काय केलाय तो ग्रुप केलेला आहे. आता मी काय म्हणू शकतो माहिती आहे मग, 0 ते 5 दरम्यानचे एजवाले किती काउंट असू शकतात, दोन दोन आहे. ठीक आहे. 5 to 10 वाल्यांचा किती काउंट असू शकतो, 4. ठीक आहे. 10 to 15 वाले किती असू शकतात, 2. 15 ते 20 काय असू शकतात, परत किती, एक काउंट असू शकतो. ठीक आहे. आणि 20 ते 25 काय, एक. आणि 25 ते 30 काय, परत एक. इथं जर मी एखादी इमेज घेतली तर बघा, इथं पण फ्रिक्वेन्सी दिली आहे. काय की 20 ते 30 दरम्यान एज असणाऱ्यांचा काउंट किती आहे, 2 आहे. ठीक आहे. आणि इथं फक्त सॅम्पल इथं 2 नंबर दिले. ठीक आहे. हे स्केल असू शकतं, म्हणजे स्केल काय, हे काउंट 2,000 मध्ये असू शकतो, 2 लाख मध्ये असू शकतो. ठीक आहे. ठीक आहे. किंवा करोडमध्ये असू शकतो. ठीक आहे. म्हणजे काय 20 ते 30 एज असणाऱ्यांचं काउंट किती, 2 आहे. 30 ते 40 एज असणाऱ्यांचं काउंट किती आहे, 4 आहे. आणि परत 40 ते 50 एज असणाऱ्यांचं काउंट किती आहे, 4 आहे. परत 50 ते 60 एज असणाऱ्यांचं काउंट काय आहे, 5 आहे. आणि 60 ते 70 काय आहे, 60 ते 70 किती, परत 3 आहे. म्हणजे हिस्टोग्राम आहे ना, हिस्टोग्राम काय करतो, आपल्याला डेटा व्हिज्युअलाइज करण्यास मदत करतो. ठीक आहे. आता हिस्टोग्राम कसं मी इंटरप्रेट करू शकतो, जे जर तुम्ही ते हिस्टोग्राम बघितला, ठीक आहे, तर तुम्हाला हे 3 काय म्हणताय, हा हे बघा. हम्म. हा जो हिस्टोग्राम बघितला तर काय दिसतं तुम्हाला, सगळ्यात जास्त म्हणजे काय, सगळ्यात जास्त ज्याचा काउंट आहे तो एज ग्रुप कोणता आहे, 50 ते 60 वाला आहे. आणि नंतर कोणता आहे, 30 ते 50च्या दरम्यान आहे. बरोबर. म्हणजे काय, हिस्टोग्रामच्या मदतीने तुम्हाला काय काय क्लिअर होतंय की सगळ्यात जास्त काउंट असणार एज ग्रुप कोणता आहे, 50 ते 60 आहे. आणि नंतर काय, 30 ते 50 आहे. आता याला तुम्ही कसं इंटरप्रेट करशाल, ठीक आहे. याला इंटरप्रेट करायचं असेल तुम्ही काय करू शकता, समजा समजा आता तुम्ही हां कुठेतरी गेले, ठीक आहे, कुठेतरी फिरायला गेले एखाद्या लोकेशनला. ठीक आहे. आणि एखाद्या लोकेशनला गेले आणि तुम्हाला काय त्या लोकेशनचा नाही का, तुमच्याकडे हा ग्राफ आहे. ठीक आहे. हा हिस्टोग्राम अवेलेबल आहे. काय असं तुम्हाला माहिती आहे की 20 ते 30 म्हणजे 20 ते 30 दरम्यान जेव्हा 20 ते 30 एज ग्रुपचं किती काउंट असेल, 2. नंतर 30 ते 50चं काय असेल, 4. नंतर काय 50 ते 60चं किती, 5 आहे. ठीक आहे. तर तुम्ही काय म्हणू शकता की तुम्ही जर एखाद्या पर्सनला भेटणार असेल, ठीक आहे, एक विचार करा बरं का नीट. तुम्ही जर एखाद्या व्यक्तीला भेटले तर त्याचं काय प्रोबॅबिलिटी, काय शक्यता आहे की ती व्यक्ती ह्या एज ग्रुपमध्ये असू शकते किंवा ह्या एज ग्रुपमध्ये असू शकते. तर सगळ्यात जास्त शक्यता कसली आहे, ती ह्या एज ग्रुपमध्ये असेल. कारण का, हे बघा हिस्टोग्राम काय म्हणतोय की यांचं काउंट जास्त आहे. मग तुम्ही एखादं भेटायला गेले तुम्ही तर ती व्यक्तीचं एज ग्रुप काय असू शकतं, जास्तीत जास्त 30 ते 60 या दरम्यान असू शकतं. अजून जर एखादं एक्झाम्पल दिलं मी समजा, ठीक आहे, अजून एखादं एक्झाम्पल दिलं समजा इन गेम. ठीक आहे. तुम्हाला जर लक्षात घ्यायचं असेल, अजून एखादं जर एक्झाम्पल घ्यायचं असलं, ठीक आहे, गेम किंवा कसलं एक्झाम्पल घेऊ की
ग्रेड ऑन द के, टाइम ऑन स्पेंट. ठीक. प्रॉप एक्झाम्पल देतो मी तुम्हाला. सेल्स इन युनिट्स, नाही हे नाही घ्यायचं मला. हिस्टोग्राम एक्झाम्पल इन के. व्हॉट. आता इथं बघा एकदम भारी एक्झाम्पल. आता समजा, लक्ष द्या नीट बरं का. हा जो हिस्टोग्राम आहे ना, तो काय आहे आता ड्रॉ करेल मी इथं. आता बरं थांबा. स्पीड इन मिनिट्स. आता एक्झाम्पल घ्यायचं आहे मला प्रॉपर. इथं लक्षात द्या आता बघा. आता हिस्टोग्रामचं यूज केस काय आहे, हे तुम्हाला अजून क्लिअर करून देतो मी. समजा तुम्ही एखादं डिलिव्हरी ॲप बघताय, ठीक आहे. तुम्ही समजा झोमॅटो वापरताय, स्विगी वापरताय, ठीक आहे. आणि तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला ठरवायचं आहे की दोन्ही ॲपपैकी तुम्हाला कोणतं ॲप यूज करायचं आहे डिलिव्हरीसाठी, ठीक आहे. म्हणजे तुम्हाला ऑर्डर करायचं आहे ना, ठीक आहे. तुमच्याकडे स्विगी आहे आणि झोमॅटो आहे, ठीक आहे. आता समजा हा स्विगीचा ग्राफ आहे, ठीक आहे. हा काय स्विगीचा ग्राफ आहे, ठीक आहे. आणि ह्या ग्राफनुसार तुम्हाला काय दिसतं माहिती का, जेव्हा तुम्ही ऑर्डर करता ना, ठीक आहे, तर जे मॅक्स टू मॅक्स ऑर्डर आहे बघा किती, 8,000. मॅक्स टू मॅक्स ऑर्डर आहे ना, ते किती मिनिटाच्या आत डिलिव्हर झालेलं आहे, 20 ते 30 मिनिटाच्या आत, ठीक आहे. किती, 20 ते 30 मिनिटाच्या आत, ठीक आहे. आणि ज्या खूप कमीत कमी ऑर्डर आहे ना, खूपच कमी अशा ऑर्डर आहे इथं बघा, त्या किती 10 ते 20 मिनिटाच्या आत आहे. आणि नंतर परत जर इथं एंडला गेले तर अशा पण खूप कमी ऑर्डर आहे काय, ते 40 ते 50 मिनिटाच्या आत. म्हणजे मॅक्स टू मॅक्स किती लागले, 40 ते 50, ठीक आहे. आणि कमीत कमी किती टाईम लागेल, 10 ते 20 मिनिटं, ठीक आहे. पण यांचं काउंट कमी. सगळ्यात जास्त काउंट कुठे आहे, ह्या 20 ते 30 मिनिटाच्या गॅपमध्ये. म्हणजे काय, जो मॅक्स टू मॅक्स टाईम लागू राहील तो किती आहे, 20 ते 30 मिनिट लागू राहील, ठीक आहे. म्हणजे काय, तुम्ही हा ग्राफ पाहून तुम्ही काय म्हटले की आपला जो डिलिव्हरी टाईम आहे, ठीक आहे, तो आपला डिलिव्हरी टाईम काय आहे, 20 ते 30 मिनिटाचा डिलिव्हरी टाईम आहे, ठीक आहे. हा काय होता तुमचा समजा, मी काय म्हटलं, झोमॅटोचा होता ना ग्राफ, ठीक आहे. हा झोमॅटोचा ग्राफ आहे, ठीक आहे. आता या झोमॅटोच्या ग्राफवरून तुम्हाला काय समजलं की मला समजा एखादी गोष्ट ऑर्डर करायची आहे, तर मला जवळजवळ 20 ते 30 मिनिटं काय करावं लागेल, वेट करावं लागेल. काय, कारण ना बघा ना, तुम्ही जर हा हिस्टोग्राम बघितला तुमच्या डेटावरून, तुम्ही डेटा बघून लगेच सांगू शकता की ॲव्हरेज टाईम काय लागतोय बाबा, 20 ते 30 मिनिटाच्या आसपास लागतोय. मग माझ्याकडे समजा 45 मिनिटं आहे, ठीक आहे. माझ्याकडे जर 45 मिनिटं आहे, तर काय करू शकतो मी, हा डेटा पाहून काय म्हणू शकतो, डिसिजन घेऊ शकतो की मी ह्या ॲपवरून ऑर्डर केलं तर मला काय 20 ते 30 मिनिटाच्या आत डिलिव्हरी होईल. लईतले किती मिनटं लागतील, 40 मिनिटं लागतील, ठीक आहे. म्हणजे मला लवकर पार्सल भेटण्याची शक्यता काय जास्त आहे. बघा, ह्या डेटावरून काय केलं मी, प्रोबॅबिलिटी इस्टिमेशन केलं बघा. काय, मला हा डेटा दिसतोय, तर ह्या डेटावरून काय म्हटलं मी, मला जो डिलिव्हरी भेटणार आहे, ठीक आहे, जे पार्सल ऑर्डर केल्यानंतर डिलिव्हरी भेटणार आहे, ते किती मिनिटाच्या आतमध्ये भेटेल इथले, 20 ते 30 मिनिटाच्या आत, ठीक आहे. आणि खूपच टाईम झाला तर काय, 30 ते 40. आणि हे खूप कमी आहे, ठीक आहे. म्हणजे काय, वर्स्ट केसमध्ये काय होऊ शकतं, 40 ते 50 मिनिटं लागू शकतं. पण नॉर्मली काय, 30 ते 40 मिनिटाच्या आत. आणि हेच समजा जसं स्विगीचं असतं, ठीक आहे. हे जर समजा स्विगीचं असतं आणि हे ज्या पट्ट्या आहे ना मोठ्यावाल्या, ते कुठं असतं समजा, या साईडला असतं, ठीक आहे. कुठं, या साईडला असतं. एक मिनटं थांबा, दाखवतो मी समजा.
draw histogram for Zomato with delivery time less and histogram shifted to left side, and for Swiggy on right side text slots on bin size of 10 minutes. हम्म इथं बघा बरं का आता हा चॅट जीपीटीने मला ग्राफ ड्रॉ करून दिलाय आणि थांबा एक विचारतो त्याला मी टेक ऑर्डर काउंट इन थाउजंड्स. हां आता बघा इथं हे ब्ल्यू थांबा एक मिनिट ड्रॉ सेपरेटली. आता बघा बरं का मी सेपरेटली ड्रॉ केला इथं आणि हा कसला आहे झोमॅटोचा डिलिव्हरी टाईम आहे. आता झोमॅटोचा डिलिव्हरी टाईप काय म्हणतो की जास्तीत जास्त काय एखादी ऑर्डर जर प्लेस केली तर काय होईल 20 ते 50 लागेल. ठीक आहे किती 20 ते 50 मिनटं. आणि जर तुम्ही तर स्विगीचा बघितला ठीक आहे समजा हा स्विगीचा टाइम डिस्ट्रीब्युशन काय म्हणतं की तुमची जे ऑर्डर आहे ना मॅक्सिमम ऑर्डर कधी प्लेस किती मिनिटाच्या आत प्लेस होईल 40 ते 70 मिनिटाचं. म्हणजे तुम्ही जर समजा तुम्ही एखादं ऑर्डर केलं ठीक आहे एखादं गोष्ट ऑर्डर केली समजा तुम्ही पिझ्झा ऑर्डर केला तर तुम्हाला ह्या ग्राफवरून काय समजतं हिस्टोग्रामवरून की जर मी एखादा गोष्ट ऑर्डर करतोय ना एखादी गोष्ट तर ती माझ्यापर्यंत पोहोचण्यास काय होती ॲव्हरेज टाइम किती लागेल इथले 40 ते 70%. ठीक आहे सॉरी 40 ते 70 मिनिटं. म्हणजे काय तुम्हाला एक अंदाज आला की तुम्ही जर एखादी ऑर्डर केली आहे तर खूप जास्त शक्यता आहे की तो टाईम किती असेल 40 ते 70 मिनिटादरम्यान असेल. ठीक आहे स्विगीहून ऑर्डर केलं आणि जर तुम्ही झोमॅटोहून ऑर्डर केली ती सेम गोष्ट तर त्याची खूप जास्त शक्यता आहे की तुम्हाला जो लागणारा टाईम आहे ठीक आहे ते तुमच्यापर्यंत ऑर्डर पोहोचण्याचा टाईम आहे तो काय असेल 20 ते 50 20 ते 50 मिनिटं. मग आता काय केलं तुम्ही दोन्ही गोष्टींचा ग्राफ बघितला की ऑर्डरला सगळ्यात कमी टाईम कोणाला लागतोय तुम्ही काय करसाल झोमॅटोवरून ऑर्डर करसाल. तुम्ही स्विगीहून ऑर्डर करणार आहे का नाही तुम्ही काय म्हणताय ग्राफवरून बघतोय मी आणि बघितल्यानंतर काय समजतंय मला की ज्या मॅक्सिमम ऑर्डर आहे ना त्या ह्या टाईम पिरियड दरम्यान पोहोचलेल्या आहे. ठीक आहे म्हणजे जर कोणी ऑर्डर केलं तर मॅक्स टू मॅक्स किती 40 ते 70 मिनिटं लागले आणि जर झोमॅटोनं ऑर्डर केलं तर मॅक्स टू मॅक्स ऑर्डर किती मिनिटात पोहोचलेलं आहे 20 ते 50. मग तुम्ही काय चूज केलं झोमॅटो चूज केलं आहे ऑर्डरसाठी एवढं लक्षात घ्या. काय तुम्ही डेटा पाहून काय केलं झोमॅटो चूज केलं. ठीक आहे आता ॲक्च्युली असं तर राहत नाही की तुम्ही हा प्रत्येक वेळेस काय डेटा नाही का तुम्ही स्वतः ड्रॉ करता. ठीक आहे तुम्ही जेव्हा गुगलवर सर्च मारता ना तुम्ही म्हणत असाल बघा कशाला जा तुम्ही फ्लिपकार्टवरून ऑर्डर करता ना ॲमेझॉनवरून ऑर्डर करता बघा. ठीक आहे फ्लिपकार्टवरून काय होतं तुमच्याकडचं प्लस नसेल तर किती 7 दिवस लागतं समजा ऑर्डर यायला आणि तुम्ही ॲमेझॉनवरून ऑर्डर केलं तर 3 दिवसात येतात. ठीक आहे मग तुम्हाला जर एखादी गोष्ट ऑर्डर करायची असेल पटकन तर तुम्ही कशावरून ऑर्डर करशाल मग ॲमेझॉनवरून ऑर्डर करशाल फ्लिपकार्टवरून ऑर्डर करणार आहे का नाही. कारण का की काहीतरी डेटा जमा झाला असेल ना तुम्ही जे इंटरप्रिटेशन करताय तुम्ही कुठेतरी वाचला असेल की ॲमेझॉनवरून 3 दिवसात येते आणि फ्लिपकार्टवरून काय 7 दिवस लागत आहे. आता भले तुम्ही ते डायरेक्टली ग्राफ नाही बघितला पण ज्याने कोणी जे एस्टिमेशन दिलं असेल ठीक आहे ज्याने कोणी एस्टिमेशन दिला असेल तो डेटा काढला असेल तो कशातून काढला असेल हे ग्राफवरूनच काढला असेल ना हिस्टोग्राम आणि ते त्याच्यावरूनच डेटा काढला असेल हा. येतं एक लक्षात. आणि ॲज अ डेटा सायंटिस्ट ठीक आहे तुम्ही जर डेटा सायन्सचा टॉपिक बघताय तर डेटा सायन्सचा युजच काय डेटा घेणं ठीक आहे आणि तो मिनिंगफुल वेमध्ये काय करणं रिप्रेझेंट करणं आणि रिप्रेझेंट केल्यानंतर काय करशाल तुम्ही त्याच्यावरून काही कन्क्लुजन्स काढशाल डिसिजन घ्याल येतं एक लक्षात. तर मी काय घेतलं हा हिस्टोग्रामच्या बेसिसवर काय केलं डिसिजन घेतला आणि हे हिस्टोग्रामने मला काय समजलं एक प्रोबॅबिलिटीचा अंदाज घेतला मी काय सगळ्यात जास्त चान्स कसला आहे ठीक सगळ्यात जास्त चान्स कसला आहे मी जी ऑर्डर करेल ती 40 ते 70 मिनिटा दरम्यान पोहोचेल. कशाहून स्विगीहून ऑर्डर केलं आणि जर झोमॅटोहून ऑर्डर केलं तर काय सगळ्यात जास्त चान्स काय की मी जी ऑर्डर केली ना ती 20 ते 50 मिनिटा दरम्यान पोहोचेल. ठीक आहे लईतले झाले तर 50-60 मिनिटं होतील. खूपच कमी केसेसमध्ये काय होतं 7 ते 70 मिनिटं लागू शकतात आणि जस्ट इन केस आलंच लवकर तर लवकर येऊन जाईल असं आहे. पण याचं काय म्हणते
याला तर टाईमच लागतोय, ठीक आहे. याला नॉर्मली टाईम लागतोय आणि वर्स्ट केसमध्ये तर अजून टाईम लागेल. खूप कमी केसेसमध्ये लवकर येतं. मग तुम्ही काय करसाल, चान्स इथं घ्याल, इथं ऑर्डर नाही करणार लक्षात या. ठीक आहे. हे असं राहतं यूज केस तुमचा हिस्टोग्रामचा त्याचा. हे तुम्ही स्वतः पण एक्झाम्पल बघा. आलं. आता मी तुम्हाला खूप सारे कन्सेप्ट सांगितले बरं. मीन, मीडियन, मोडवाले सांगितलं, त्याच्यानंतर स्टँडर्ड डेविएशन सांगितलं, आणि काय सांगितलं मी आता, हिस्टोग्राम सांगितलं. तर आता 5 मिनिटाचा ब्रेक देतोय मी तुम्हाला, ठीक आहे. मगाशीच ब्रेक द्यायचा होता ॲक्च्युली, पण मला लक्षात नाही राहिलं. 5 मिनिटाचा ब्रेक घ्या आणि मी तुम्हाला अजून गोष्टी सांगतो काही, ठीक आहे, कन्सेप्ट सांगतो. आणि नंतर नेक्स्ट लेक्चरपासून आपण डायरेक्ट कोड करायला बघणार आहे, ठीक आहे. मी पहिल्या लेक्चरला कोड का पण नाही सांगत तुम्हाला, कारण तुम्हाला मी जर कोड केला ना, तर कोडचा यूजच काय आहे ते समजणार तुम्हाला, डेटा इंटरप्रिट कसं करायचं ते नाही समजणार. म्हणून काय करतो मी, आधी इंटरप्रिटेशन सांगतोय, मग तुम्ही बघून घ्या. ओके. एकच सेकंद.
हॅलो, आवाज येत आहे का माझा? हॅलो. येस सर. सॉरी, थोडा जास्त टाइम लागला. ठीक आहे. तर लेक्चर एंड करायच्या आधी मी अजून एक गोष्ट दाखवून देतो. हीट मॅप नावाची. ठीक आहे. सीबॉनमध्ये आपण हीट मॅप बनवतो. त्या हीट मॅपचा यूज काय आता? हीट मॅप बघितलं तुम्ही तर काय आहे? एक ग्रिड असते. ठीक आहे. आणि त्या ग्रिडमध्ये आपण थोडी कलर स्कीम देतो. पण त्याचा यूज केस काय ते सांगतो मी तुम्हाला. ठीक आहे. थांबा एक मिनिट, आपण एक काम करू. ए हीट मॅप ऑफ something meaningful like level and level of game, pro level, star and 3 players. नहीं, gaming pro level हीट मॅप. पायथन, त्यानंतर सीबॉन, हीट मॅप. आणि समजा पायथन हीट मॅप डॉट पाय मेन डॉट पाय अनदर हीट मॅप ना. तुम्हाला एक एक्झाम्पल दाखवतो मी हीट मॅपचं. आता एक बघा. आता माझ्याकडे एक हीट मॅप आहे, बरोबर. आता जर तुम्ही हीट मॅपमध्ये बघितलं, ठीक आहे. थांबा एक मिनिट. हीट मॅप आहे ना, तर अनदर हीट मॅप कशात ना डेटा घेतोय मी. स्कोर्स डॉट जेसन आणि शूटर प्लेयर 1, प्लेयर 2 आणि प्लेयर 3. आणि आता मी कोड रन करतो. हा. आता जर तुम्ही ते हीट मॅप बघितला ना, तर काय आहे? इथं जर तुम्ही हीट मॅप आता बघा नीट फक्त. एक्स ॲक्सिसला काय येतं? गेम लेवल्स आहे. वाय ॲक्सिसला काय? प्लेयर्स आहे. आणि जर तुम्ही स्केल बघितली बघा, ही कोणत्या ॲक्सिसला नाही फक्त, ही ठीक आहे कलर ग्रेडिंग आहे. काय याचा अर्थ? गेम स्कोअर स्केल म्हणजे काय? गेम स्कोअर स्केल आहे, बरोबर. मग जर एकदम फेंट कलर असला तर काय? फेंट कलर असला म्हणजे काय? त्याचा स्कोअर खूप कमी आहे, म्हणजे काय? तो बिगिनर आहे, ठीक आहे, त्या गेममध्ये. आणि जर खूप डार्क जर असेल तर म्हणजे काय? तो प्रो आहे त्या गेममध्ये. ठीक आहे. एवढं लक्षात ठेवा. एक्स ॲक्सिसला काय घेतले? गेमचे लेवल घेतलेले. आणि वाय ॲक्सिसला काय करेल मी? प्लेयरचे काउंट घेतलेले. आणि इथं काय करेल मी? इथं जर तुम्ही बघितलं तर काय? गेम हे एक कलर ग्रेडिंग दिले काय? गेम स्कोअर स्केल. ठीक आहे. 0 to 100.
आता इथं काय होईल इथं जर तुम्ही याचं जर इंटरप्रिटेशन करायला गेले तर त्याचं मिनिंग काय होतं बघा. ठीक आहे, हा हीट मॅप तुम्ही कसं इंटरप्रेट करशाल. जो प्लेयर 3 आहे ना, ठीक आहे, जो प्लेयर 3 आहे, हे बघा प्लेयर 3 आणि लेवल कोणती 1 आहे. ठीक आहे, तर लेवल 1ला याचे कलर ग्रेडिंग कशी दिसते, एकदम डार्क दिसते. आणि डार्क म्हणजे काय, तो जो प्लेयर असेल तो कसा आहे, प्रो आहे, एवढं लक्षात ठेवा. ठीक आहे, तो काय आहे, प्रो आहे. आता परत जर तुम्ही प्लेयर 3चं घेतलं कोणत्या लेवलला, लेवल 2ला, इथं काय एकदम फेंट कलर आहे. फेंट कलर म्हणजे काय आलं, प्लेयर 3 ना लेवल 1ला तो एकदम प्रो खेळतो. ठीक आहे, पण लेवल 2ला काय होतं याचं, याला खेळताच येत नाही. ठीक आहे, लेवल 2 खूप कठीण जाते, याला समजतच नाही. ठीक आहे, आणि परत नंतर जो प्लेयर 3चा तुम्ही जर लेवल 3ला गेले तर काय दिसते इथं 92. 92 म्हणजे काय, आता डायरेक्ट की प्लेयर 3 आहे ना, त्याला लेवल 3 काय करते, एकदम नीट खेळतात ते. म्हणजे काय, लेवल 1ला तो प्रो आहे. ठीक आहे, लेवल 2ला पण काय तो एकदम बिगिनर आहे. आणि लेवल 3ला काय प्रो आहे. जर परत तुम्ही जर प्लेयर टूचा हिट मॅप बघितला काय, अगेन्स्ट कशाचा, अगेन्स्ट लेवल 1चा अगेन्स्ट. बघा लेवल 1 काय व्हर्टिकल आहे. हां, तर मी काय म्हणत होतो, हा जर हिट मॅप तुम्ही इथं बघितला तर प्लेयर 1 काय आहे, लेवल 1ला एकदम प्रो आहे. परत लेवल 2ला पण काय प्रो आहे, आणि लेवल 3ला पण काय प्रो आहे. म्हणजे प्लेयर 1 जर कोणती लेवल खेळायला गेला तर काय त्याला सगळ्या लेवल जमतं बघा. लेवल 1ला पण प्रो आहे, लेवल 2ला पण प्रो आहे, आणि लेवल 3ला पण प्रो आहे. ठीक आहे, आणि नंतर काय प्लेयर 2 लेवल 1ला काय नूब आहे. ठीक आहे, तुमच्या भाषेत म्हणजे आपल्या भाषेत जर घेतलं तर तुम्ही म्हणता नूब आहे आणि प्रो आहे. ठीक आहे, तर काय त्याला काहीच खेळता येत नाही, हा एकदम मीडियन आहे. ठीक आहे, म्हणजे प्लेयर 3 काय आहे, एकदम प्रो आहे लेवल 1ला. लेवल 2ला काय आहे, कच्चा आहे एकदम. ठीक आहे, त्याला खेळता येत नाही नीट. पण लेवल 3 एकदम प्रॉपर खेळतो, म्हणजे परत काय तर प्रो आहे. असं काय करू शकतो तुम्ही, हे जे तुम्हाला दाखवलं ना सगळे मी बघा, हिस्टोग्राम, त्याच्यानंतर हिस्टोग्राम आय थिंक तुम्ही मॅट प्लॉट लिबनी बनवू शकता. ठीक आहे, हिट मॅप तुम्ही सी बॉन्डनी बनवतात. आणि अजून एक गोष्ट असते केडीई. केडीए म्हणजे काय, केडीई काय, केडीई इन पायथन सी बॉन्ड. केडीई काय आहे, कर्नल डेन्सिटी एस्टिमेशन. कर्नल डेन्सिटी एस्टिमेशन. ओके, हे तुम्हाला याचा मिनिंग नंतर सांगतो. त्याच्या आधी एक सांगतो तुम्हाला काय, स्कॅटर प्लॉट. कॅन आय ड्रॉ कोरिलेशन युजिंग सीबॉन. काय कोरिलेशन, तुम्हाला कोरिलेशनचं एक्झाम्पल दाखवतो. कोरिलेशनचं जर एक्झाम्पल दाखवलं आहे का तुम्ही तुम्हाला, पॉझिटिव्ह कोरिलेशन. पॉझिटिव्ह कोरिलेशन बघायचं असेल तुम्हाला इन स्टडी अवर्स अँड काय मार्क्स. आता बघा बरं का, एक ग्राफ घेतो मी इथं आणि तुम्हाला एक कोरिलेशनचा कन्सेप्ट सांगतो. ठीक आहे, आज जर तुम्ही इथं ग्राफ बघितला तर एक्स ॲक्सिसला काय ॲव्हरेज पिरियड ऑफ स्टडी, काय ॲव्हरेज पिरियड ऑफ स्टडी, आणि नंतर काय वाय ॲक्सिसला फायनल एक्झाम स्कोर्स. ठीक आहे,
काय फायनल एक्झाम स्कोर्स आणि काय ॲव्हरेज पिरियड ऑफ स्टडी. पॉझिटिव्ह कोरिलेशन म्हणजे काय? समजा एखादी क्वांटिटी वाढते, ठीक आहे, काय समजा एखादी क्वांटिटी वाढते, ते बघ एक्स एक्स ॲक्सिसवाली क्वांटिटी जर वाढत राहिली, काय ॲव्हरेज पिरियड ऑफ स्टडी तुमचा वाढ राहिला. इथं बघा, पहिले काय समजा 10 आवर स्टडी करायचे. हे काय आता एक्झाम स्कोअर वर्सेस पिरियड ऑफ स्टडी, ठीक आहे. आता हा पिरियड ऑफ स्टडी समजा पर वीक असेल, ठीक आहे. म्हणजे पर वीक समजा 5 तास अभ्यास केला, पर वीक 10 तास अभ्यास केला, पर वीक 15 तास अभ्यास केला, 20 तास अभ्यास केला, 25 तास प्रत्येक आठवड्यात. टोटल आठवड्यात किती? 25 तास, 20 तास. आता हे कुठे इथं मेन्शन नाही करेल, मी फक्त अजम्पशन करतोय, ठीक आहे. माझ्या हिशोबाने काय करतोय, इंटरप्रेट करतोय. मग इथं काय जर 10 तास अभ्यास केला तर काय तुमचा स्कोअर थोडासा 50वर आलाय. जर तुम्ही 20 तास अभ्यास केला परत प्रत्येक आठवड्यातनं तर काय आलं, तुमचा स्कोअर वाढलाय. आणि जर 25 तास काय झालं याला, नीटवर चला ना. हां, तुम्हाला जर स्क्रीन दिसत असेल तर पॉझिटिव्ह कोरिलेशन कसं आहे बघा. एक क्वांटिटी वाढत असेल तर काय होतं, दुसरी क्वांटिटी पण वाढते. म्हणजे काय, जर तुम्ही ॲव्हरेज पिरियड ऑफ स्टडी वाढवला, ठीक आहे, समजा तुम्ही जास्त वेळ अभ्यास केला तर काय तुमचा चान्सेस काय होऊन जातं, मार्क जास्त पाडण्याचे ते चान्सेस वाढून जातात. याच्या विरुद्ध समजा निगेटिव्ह कोरिलेशनचं एक्झाम्पल पाहिजे असेल तर काय, समजा आता ॲव्हरेज पिरियड ऑफ स्टडी आहे ना, हेच जर तुम्ही काय म्हणा ॲव्हरेज पिरियड ऑफ टाइमपास, ठीक आहे. जर तुम्ही टाइमपास जास्त केला तर काय होईल, हा जो ग्राफ असा दिसतोय ना, ठीक आहे, हा वाढ राहिला बघा स्कोअरचा, हा निगेटिव्ह होऊन जाईल असा. मग हे काय निगेटिव्ह कोरिलेशन म्हणजे काय, जर तुम्ही टाइमपासचे आवर जास्त वाढवले तर काय होऊन जाईल, स्कोअर कमी होऊन जाईल तुमचा. निगेटिव्ह कोरिलेशन हे पॉझिटिव्ह कोरिलेशनचं होतं आणि निगेटिव्ह कोरिलेशनचं दाखवलं. निगेटिव्ह कोरिलेशनचं एक्झाम्पल दाखवलं तर बघा असं काहीतरी ग्राफ असतो याचा, ठीक आहे. असं बघा, आधी त्यांनी काय एक्झाम्पल घेतलंय, वाय व्हॅल्यू डिक्रीजेस ॲज एक्स इन्क्रीजेस, ठीक आहे. आता मी जर इथं अज्युम केलं की हा एक्सवाला आहे ना पार्ट, हा कसला आहे, तुम्ही टाइमपास किती करताय, ठीक आहे, तुम्ही किती तास टाइमपास केला आठवड्यातनं, तुम्ही जितका जास्त टाइमपास करसाल तितका तुमचा स्कोअर काय होते समजा कमी होतोय, ठीक आहे. हे काय आलं निगेटिव्ह कोरिलेशन. निगेटिव्ह कोरिलेशनमध्ये काय होतं, एक क्वांटिटी जर वाढते ना तर दुसरी काय होती, कमी होते बघा. इथं काय होतं, जसं स्टडी आवर वाढतंय तसं काय होतं, मार्क्स कमी होऊ राहिले. आणि पॉझिटिव्ह कोरिलेशनमध्ये काय होतं, एक क्वांटिटी जर वाढत असेल तर दुसरी क्वांटिटी काय होते, ती पण वाढते. जसं इथं दिसतं बघा, ठीक आहे. स्टडी आवर वाढले, मार्क्स कमी काय होत आहे, वाढत आहे, ठीक आहे. तर आजच्या लेक्चर पुरतं फक्त एवढंच, ठीक आहे. आणि 1 मिनिट थांबा फक्त. बरं, तुमची अटेंडन्स तर नाही घेता येणार याच्यावर मला फक्त नंबर ऑफ पार्टिसिपंट पाहू दे कोण कोण आहे, ठीक आहे. मी एक फोटो काढतो.
ठीक आहे, आता हे जे नाव दिसतंय, स्क्रीन दिसते ना सगळ्यांना? नाही सर, ब्लॅक दिसते. नंबर ऑफ पार्टिसिपेंट नाही दिसत का तुम्हाला? थांबा एक मिनिट. बरं, जाऊ द्या. मी ना जे जेवढे पार्टिसिपेंट आहे ना त्याचा फोटो काढून घेतोय फक्त. आणि टेन्शन न घेऊ, कोणाला मिस नाही करणार इथं. फक्त लिहू नका करू ती, मी जोपर्यंत म्हणत नाही तोपर्यंत. ठीक आहे, आता लिव्ह केलं चालेल, मी फोटो काढून घेतलेला आहे आणि मी लेक्चर एंड करतोय.